नमस्कार. भारी लोक या आपल्या मराठी पॉडकास्ट चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत करतोय. भारी व्यक्तिमत्व येतात आणि त्यांचे अनुभव, त्यांचा ओव्हरऑल एक्सपिरियन्स आपल्याला भारी बनवायला मदत करत असतो. आज आपल्याकडे असणारं भारी व्यक्तिमत्व खरंच खूप भारी आहे. कारण बिझनेस हा विषय जेव्हा येतो ना, तर बिझनेस उत्कृष्ट करायचा असेल, बिझनेसमधली सफलता आपल्याला अचीव्ह करायची असेल, तर आपल्याला बिझनेसमधला फायनान्स खूप महत्त्वाचा असतो. बरेचदा स्टार्टअप करत असताना किंवा जस्ट जे बिझनेस स्मॉल मीडियम बिझनेसेस रन करतायत त्यांना फायनान्सला घेऊन अनेक अडचणी येतात. फायनान्स मॅनेजमेंट बिझनेसमधला काहीतरी आपण चुकीचा करतो आणि त्यामुळे बरेचसे बिझनेस बंद करावे लागतात. पण सफल बिझनेसच्या पाठीमागं सगळ्यात महत्त्वाचा एक मुद्दा असतो आणि तो म्हणजे बिझनेसमधला फायनान्स मॅनेजमेंट. आणि त्याच फायनान्सला उत्कृष्ट दिशादर्शक म्हणून काम करणारे संतोष कावरे सर, जे की CFO म्हणून काम करतायत. आणि त्यांच्यासोबतचा माझा अनुभव खूप सुंदर आहे. मी खूप साऱ्या काही गोष्टी तिथून शिकलो. मला खूप साऱ्या पर्सनली त्यांच्याकडून गोष्टींची क्लॅरिटी मिळाली. आणि मग म्हणजे एक सर्वसामान्य एक उद्योजक म्हणून माझ्या मनात जे काही प्रश्न होते फायनान्सला घेऊन, बिझनेस फायनान्सला घेऊन, तर त्या अनेक प्रश्नांची उत्तरं मला मिळालीत. आणि मग मला कुठेतरी मनापासून वाटायला लागलं की आज हा विषय जसा मला अननोन होता, तसंच बिझनेस फायनान्सला घेऊन अनेक गोष्टींची क्लॅरिटी प्रत्येक उद्योजकाला असली पाहिजे किंवा उद्योजक सुरू करत असणाऱ्या त्या प्रत्येक व्यक्तीला असली पाहिजे. आणि म्हणूनच आज संतोष कावरे सर, जे की CFO म्हणून काम करतायत, त्यांना आपण गेस्ट म्हणून बोलवलेलं आहे. मला खात्री आहे की या पॉडकास्टमधून तुमचा बिझनेस सिक्युअर करण्यासाठी, फायनान्शियली स्टेबल करण्यासाठी खूप चांगला फायदा होणार आहे. त्यामुळे हा पॉडकास्ट शेवटपर्यंत पहा. आणि हो, खरंच तुम्हाला यातले काही इन्साईट जे आहेत ते चांगले वाटले तर जरूर कमेंट करा. कारण मला पर्सनली त्यांचा खूप चांगला अनुभव आलेला आहे, खूप चांगला इन्साईट मला भेटलेले आहेत. आणि म्हणूनच हा पॉडकास्ट घेतोय. पॉडकास्ट शेवटपर्यंत बघा, कमेंट करा आणि तुमच्या उद्योजक मित्राला जरूर शेअर करा. सो चला स्वागत करूयात संतोष सरांचं. संतोष सर, नमस्कार, तुमचं स्वागत आहे भारी लोक आहे आपल्या पॉडकास्ट चॅनलवर. सर, सुरुवातीला तुम्ही स्वतःची ओळख करून द्यावी असं मी तुम्हाला विनंती करतो आणि त्यानंतर आपण बिझनेसच्या एक फायनान्समधल्या एक गोष्टींवरती आज छान चर्चा करणार आहोत. सो वेलकम. थँक्यू. माझं नाव संतोष कावरे. आम्ही बिझनेस ओनरला त्यांच्या बिझनेसमध्ये फायनान्शियल प्रोसेसेस इम्प्लिमेंट करून त्यांच्या बिझनेसमधला प्रॉफिट आणि प्रॉफिट झाल्यानंतर त्याचा कॅश फ्लो इम्प्रूव्ह कसा होईल ह्याच्यासाठी मदत करत असतो. तर बऱ्याच वेळा असतं की बिझनेस ओनरचं त्यांची एक टेक्निकल बिझनेस ओनरमध्ये त्यांच्याकडे टेक्निकल नॉलेज असतं, स्किल असतात, बिझनेस वाढत जातो, टर्नओव्हर वाढत जातो. पण बिकॉज ऑफ मिसमॅनेजमेंट ऑफ फायनान्समुळं बऱ्याचले बिझनेस ओनरला त्यांचा बिझनेस आहे तो बंद करायला लागतो. आणि हा वेळ येऊ नये तर त्यासाठी आम्ही त्यांच्या बिझनेसमध्ये फायनान्शियल मॅनेजमेंट, कॅश फ्लो मॅनेजमेंट करून त्यांचा बिझनेस इम्प्रूव्ह कसा होणार आहे आणि कॅश फ्लोमध्ये जे काही अडीअडचणी येतात तर ते दूर करण्यासाठी त्यांना आम्ही हेल्प करत असतो ॲज अ व्हर्च्युअल CFO. येस, तुम्ही आता व्हर्च्युअल CFO म्हटलात. मला असं वाटतं की जसं सुरुवातीला म्हणजे आज मेजॉरिटी जो काही ऑडियन्स आज आपल्याला बघत असेल, लोकांना CFO म्हणजे नेमकं काय तेच माहिती नाहीये. कारण हा शब्दच कदाचित नवीन आहे. सो CFO म्हणजे नेमकं काय याबद्दल जरा थोडक्यात माहिती द्या. हां, बरोबर बोलल्या. पण ह्याच्यात काय आहे की जे छोटे बिझनेस ओनर आहे तर त्यांना मे बी हा CFO ही जी कन्सेप्ट आहे नवीन असणार आहे. पण जे मोठे उद्योजक किंवा मोठा बिझनेस करतात की ज्यांचा 5 करोड, 10 करोड, 20 करोड किंवा लिस्टेड कंपनी आहे, पण त्या कंपन्यांकडं हा जो CFO नाव आहे ते कॉमन असतं. कारण काय आहे की CFO म्हणलं तर काय आहे की चीफ फायनान्शियल ऑफिसर. बरोबर. तर त्याचं ऑर्गनायझेशनमध्ये हे काम असतं की जे काही फायनान्शियल डिसिजन मेकिंग होत असतं बिझनेसमध्ये तर त्याला CFO असतो तो रिस्पॉन्सिबल असतो. तर मोठे जे काही बिझनेस असतात तर त्याच्यामध्ये की ऑब्विसली की बिझनेस ओनर किंवा जे फाउंडर आहे किंवा चेअरमन जो असतो तर त्यांच्याकडं मे बी ही फायनान्शियल मॅनेजमेंटचं स्किल्स किंवा त्यांच्याकडे एवढं नॉलेज नसतं. तर मग फायनान्शियल मॅनेजमेंट कसं करायचं, कॅश फ्लो मॅनेजमेंट कसं करायचं आणि ह्या सगळ्या गोष्टी करत असणारी इंटरनल ज्या फायनान्शियल किंवा अकाउंटिंग मॅनेजमेंट किंवा ह्या ज्या प्रोसेस असतात तर ह्या प्रोसेस जर डेव्हलप करायच्या असेल तर तिथं एक्सपर्ट म्हणजे फायनान्समध्ये एक्सपर्ट असणारा व्यक्तीची गरज असते. तर
नॉर्मली काय होतं की मोठे बिझनेस ओनर असतात तर ते काय करतात की एक फायनान्शियल एक्सपर्ट असतो तर त्याला फुल टाइम हायर करतात त्यांच्या बिझनेसमध्ये आणि त्यांना एक डेजिग्नेशन देतात ॲज अ चीफ फायनान्शियल ऑफिसर. आणि तो जो असतो व्यक्ती, तर तो व्यक्ती त्यांच्या बिझनेसमध्ये फायनान्शियल मॅनेजमेंट, कॅश फ्लो मॅनेजमेंट, इन्व्हेस्टमेंट जर रेज करायचे असेल तर त्याच्यासाठी काय करायचे आहे, ऑडिट, स्टॅच्युटरी कंप्लायन्सेस आणि काही काही ठिकाणी लिगल प्रोस्पेक्टनी इन फ्युचर जे काही कॉम्प्लिकेशन येत असतात तर ते अवॉइड करण्यासाठी ते फुल टाइम चीफ फायनान्शियल ऑफिसर आहे तर ते अपॉइंट करत असतात. ओके, ग्रेट. सो आता जसं तुम्ही सांगताय की मोठे मोठे बिझनेसेस मध्ये ही पोस्ट असतं आणि ते ओव्हरऑल कॅश फ्लो मॅनेजमेंट, लिगल कंप्लायन्सेस या सगळ्या गोष्टी बघत असतात किंवा त्या गोष्टी हँडल करत असतात. प्रश्न हा पडतो की मग छोटे बिझनेस ओनर जे आहेत, सो त्यांच्याकडे सीएफओ ची गरज आहे का, आणि गरज आहे तर ती कोणत्या कारणांसाठी गरज आहे, ती का त्यांना सुद्धा महत्वाची आहे, याबद्दल माहिती द्या. नाही, अगदी बरोबर आणि करेक्ट प्रश्न विचारला. आता काय की इंडियामध्ये, भारतामध्ये एमएसएमई बिझनेस असतात तर ते बॅकबोन आहे आपल्या इंडियन इकॉनॉमी वाढवण्यासाठी. ओके. आणि बऱ्याच वेळा असं दिसतं की मिसमॅनेजमेंट ऑफ फायनान्स असल्यामुळं तर त्यांना बरेचले उद्योजकांना चॅलेंजेस फेस होतात आणि बंद पण करायला लागतात की त्यांचा बिझनेसेस जे आहेत की कॅश फ्लो नसल्यामुळे. आणि ह्याच्यात असं झालेलं आहे की आपली इकॉनॉमी जी एमएसएमई आणि छोट्या बिझनेसेसमध्ये जी ग्रोथ करते, 70 to 80% जो रोल जो आहे आपल्या इंडियन इकॉनॉमीमध्ये एमएसएमई आणि छोटे बिझनेसेस करतात. ओके. पण त्यांच्याकडे हा जो चीफ फायनान्शियल ऑफिस सीएफओ फुल टाइम नसतो. तर त्यासाठी दोन कारण असतात. एक ते की त्यांचा बिझनेस छोटा असतो. छोटा बिझनेस असल्यामुळं काय होतं की जर सीएफओ जर हायर करायचा असेल तर मिनिमम एका महिन्याला 1.5 ते 2 लाख 2.5 लाख रुपये त्याला सॅलरी द्यायला लागते. तर एवढी सॅलरी द्यायची असेल तर त्यांच्याकडं तेवढं बजेट नसतं आणि त्याची रिक्वायरमेंट पण नसते की एवढ्या मोठ्या डेजिग्नेशनचा माणूस आहे तो इथं येऊन सपोर्ट करू शकेल असं. तर मग ह्याच्यासाठी काय आहे की मग लोकांनी काय करायला पाहिजे, एमएसएमई किंवा स्टार्टअप जे करतात तर दे कॅन हायर अ व्हर्च्युअल सीएफओ. म्हणजे त्यांच्याकडं फायनान्शियल मॅनेजमेंटचा एक्सपर्ट आहे आणि रोज न येता व्हर्च्युअली त्यांना त्यांच्या बिझनेसमध्ये कॅश फ्लो आणि फायनान्शियल सिस्टीम जे आहेत ती डेव्हलप करणार आणि ॲज अ बिझनेस ओनरला त्यांच्या फ्युचरचा बिझनेस डेव्हलपमेंट करण्यासाठी ज्या काही अडीअडचणी येतात फायनान्शियल आस्पेक्टनी तर त्याची क्लॅरिटी देणार. ओके. तर त्यांना काय ॲज अ सीएफओ फुल टाइम न करता की पार्ट टाइम सीएफओ किंवा व्हर्च्युअल सीएफओ अपॉइंट करून त्यांच्या बिझनेसमध्ये फायनान्शियल क्लॅरिटी येण्यासाठी आणि फायनान्शियल डिसिजन मेकिंग करण्यासाठी ॲज अ व्हर्च्युअल सीएफओ म्हणून अपॉइंट करू शकतो. तुम्हाला आता हे व्हर्च्युअल सीएफओ म्हणजे खूप चांगला पॉईंट तुम्ही काढलात की मोठ्या मोठ्या कंपन्यांमध्ये या पगाराचा किंवा या सॅलरीचा माणूस शक्य होतो, बट छोट्या बिझनेस ओनरला याची गरज आहे, पण छोटा बिझनेस ओनर त्याला हायर नाही करू शकत. मग त्या ठिकाणी व्हर्च्युअल सीएफओ एक्झॅक्टली म्हणजे या छोट्या बिझनेस ओनरना परवडू शकतो का, आणि कशा पद्धतीने, म्हणजे व्हर्च्युअल सीएफओ हा कन्सेप्टच तुमच्या डोक्यात कसा आला? ह्या व्हर्च्युअल सीएफओ कसं की मी 2019 पूर्वी तर कॉर्पोरेटमध्ये होतो की ॲज अ फुल टाइम जॉब करायचो ॲज अ सिनियर मॅनेजर फायनान्स म्हणून. तर त्या ठिकाणी काय होतं की ज्या मोठ्या कंपन्या असेल की 200 करोड 400 करोड 500 करोड तर त्या ठिकाणी कसं की प्रत्येक दिवशी कुठल्या कुठल्या जे MIS रिपोर्ट आहे ते रिव्ह्यू केल्यात. विकली बेसिसवरती त्यांच्या फायनान्शियल मिटिंग होतात, रिव्ह्यू मिटिंग होतात आणि प्रत्येक महिन्याला आणि क्वार्टरला त्यांचे फायनान्शियल रिव्ह्यू मिटिंग होत असतात. तर ते होत असताना ते मी अनुभवल्या आणि जे काही बिझनेस ओनरला ज्या रिपोर्ट लागतात त्या स्वतः मी प्रेझेंट करायचो. आणि त्याच्यातून कळाल्यानंतर झालं की 2019 नंतर मी डिसिजन घेतला की कॉर्पोरेटमधून बाहेर पडून स्वतःचं काहीतरी करायचं. तर माझ्याकडं स्किल्स काय त्याच्यावरती मी थोडा अभ्यास केला की माझ्याकडे की मी फायनान्शियल ॲनालिसिस आणि फायनान्शियल मॅनेजमेंट चांगल्या प्रकारे करू शकतो की मला त्याच्या अगोदर 15 वर्षाचा कॉर्पोरेट फायनान्शियल मॅनेजमेंटचा अनुभव होता. तर ते असल्यामुळं मग केलं की आपल्याला अजून काय करतं की फायनान्शियल मॅनेजमेंटमध्ये मग रिसर्च करताना असं जाणवलं की छोटे बिझनेसेस जे आहेत ना तर त्यांना फायनान्शियल मॅनेजमेंटमध्ये चॅलेंजेस येतात की त्यांचा एक्सपर्टी असते की बिझनेसमध्ये टर्नओव्हर, सेल्स किंवा त्यांचे टेक्निकल लोक असतात, इंजिनियर झालेले असतात. तर त्यांना
त्यांच्या प्रोडक्ट विषयी किंवा त्यांच्या टेक्निकल अँगलने ते एक्सपर्ट असतात, पण फायनान्शियल एक्सपर्टीज नसल्यामुळे त्यांना त्यांचा बिझनेस आहे ते जास्त मोठा किंवा ग्रोथ करता येत नाही. मग आम्ही हे केलं की रिसर्च केल्यानंतर जाणवलं की ही जी कन्सेप्ट आहे ती कॉर्पोरेटमध्ये आहे, तशीच सगळी जी कन्सेप्ट आहे आपण MSME किंवा स्टार्टअपमध्ये आपण घेऊन येऊ शकतो. सुंदर. आणि तेच आम्ही सुरुवात केली की छोट्या बिझनेस ओनरला ह्यांना आम्ही काय करतो की ॲज अ व्हर्च्युअली किंवा त्यांना पिरियडिकली काय 8 दिवसातून एकदा, 10 दिवसातून एकदा किंवा मंथली त्यांना व्हिजिट करून किंवा ऑनलाईन सपोर्ट करून त्यांच्या बिझनेसमध्ये किंवा त्यांच्याकडं अवेअरनेस नसल्यामुळं ज्या डिसिजन मेकिंग ते लवकर घेत नाही किंवा अवेअरनेस नसल्यामुळं डिसिजन मेकिंग आहे ते चुकतात. बरोबर. मग ह्या करेक्ट करण्यासाठी आम्ही त्यांना व्हर्च्युअल CFO सर्व्हिसेस देत असतो आणि त्यांना जे काही अडीअडचणी येतात तर त्यांना हेल्प करत असतो. या सगळ्यामधून मला एक गोष्ट जाणवते की आता तुम्ही अनेक MSMEsना व्हर्च्युअल CFO म्हणून कन्सल्ट करताय, त्यांना सेवा देताय. MSME जे आहेत ते अशा कोणत्या चुका करतात, म्हणजे इनडायरेक्टली समजा असे काही तुमच्याकडे आता एक्झाम्पल्स असतील किंवा बिझनेस ओनर्स असतील की जर तुम्ही त्या बिझनेस ओनरला CFO म्हणून जर का हे गायडन्स केला नसता तर येणाऱ्या 1-2 वर्षात तो व्यक्ती कसा ट्रॅपमध्ये आला असता आणि काय प्रॉब्लेम्स आले असते आणि कशा पद्धतीने बिझनेस लॉस होऊ शकला असता. सो त्या काही केस स्टडीज, म्हणजे मला नेमकं काय विचारायचं आहे, जर MSME कंपनीजना CFO नसेल किंवा नाहीये तर त्या कोणत्या कारणं आहेत, अशी कारणं कोणती आहेत की ज्यामुळे हे MSME ओनर ट्रॅपमध्ये येतात आणि फायनली बिझनेस घालवावा लागतो किंवा कुठेतरी लिगल कंप्लायन्सेस येतात आणि सगळंच हातातनं निघून जातं. सो ती कारणं काय आहेत की जिथे CFO खूप मदत करू शकतो? ह्याच्यामध्ये काय आहे की MSME ओनर किंवा स्टार्टअप जे आहे तर त्यांचा जो पहिला फोकस असतो तो असतो की आपलं सेल्स कसा वाढवायचा, टर्नओव्हर कसा वाढवायचा. तर त्यांना वाटत असतं की टर्नओव्हर वाढला तर आपला बिझनेस आहे तो वाढत जाणार, आपल्याकडे जास्त पैसे येणार, आपले लोक वाढणार, टीम वाढणार. पण त्यांच्याकडं जो फोकस आहे तर तो फक्त टॉप लाईनवरती असतो. तर बॉटम लाईनवरती फोकस जास्त असणं गरजेचं आहे रादर दॅन टॉप लाईन. टॉप लाईन वाढवणं गरजेचं आहे, पण टॉप लाईन जशी जशी वाढते तसे जसे आपली बॉटम लाईन म्हणजे आपला बिझनेसचा जो प्रॉफिट आहे तो वाढणं आवश्यक आहे. पण ह्याच्यात काय होतं की लोक त्याच्याकडे जास्त लक्ष देतात की सेल्स वाढवायचा, मार्केटिंगवरती खर्च करतात भरपूर. पण नंतर काय होतं की ऑपरेशन जसं जसं वाढत जातं, जसा जसा आपला बिझनेसचा व्याप वाढत जातो तसं काय होतं की ऑपरेशन वाढत, त्याच्यात कॉम्प्लिकेशन्स वाढत जातात. आणि मग काय होतं की मग भरपूर असे अनएक्सपेक्टेड जे असतात खर्च ते पण बिझनेसमध्ये येतात. आणि ते येत असताना लोक काय करतात की ज्या प्रॉफिट मार्जिनवरती जास्त लक्ष नाही देत आणि प्रॉफिट मार्जिनवरती जर लक्ष नाही दिलं तर एक्सपेन्सेस वाढत जातात. पण एक्सपेन्सेसचा जे रेशो आहे तर तो मेंटेन होत नाही. की जेवढ्या प्रकारे तुमचा टर्नओव्हर वाढतो तर त्याच्या कमी प्रमाणात तुमचा एक्सपेन्सेस वाढायला पाहिजे. म्हणजे जर तुमचा टर्नओव्हर 1 करोड असेल तर ऑब्व्हियसली जर तुमचा 2 करोड जर टर्नओव्हर होणार असेल पुढच्या वर्षी तर तुमचे जे काही एक्सपेन्सेस जे आहेत तर ते 2 टाईपचे असतात. एक तर असतात की फिक्स एक्सपेन्सेस, दुसरं असतात की व्हेरिएबल एक्सपेन्सेस. फिक्स एक्सपेन्सेस म्हणजे काय की तुमचा टर्नओव्हर जर किती जरी वाढला तर तुमचे एक्सपेन्सेस वाढायला नाही पाहिजे, ते तेवढेच असायला पाहिजे. आणि व्हेरिएबल एक्सपेन्सेस काय की दॅट डायरेक्टली लिंक टू द टर्नओव्हर. म्हणजे जसं टर्नओव्हर वाढणार तसे तुमचे जे एक्सपेन्सेस आहे व्हेरिएबल एक्सपेन्सेस ते वाढत जातात. ते लोक जे आहेत बिझनेस ओनर हे जे फिक्स आणि व्हेरिएबल एक्सपेन्सेस कुठले ते कधी अनालिसिस होत नाही आणि मग फिक्स एक्सपेन्सेस जे आहेत ते वाढत जातात. ते कंट्रोल असायला पाहिजे. तर ते कंट्रोल केलं तर तुमचा जो बिझनेसचा प्रॉफिटेबिलिटी वाढत जाईल. लोकांना मी हेच मेसेज आहे आपल्या पॉडकास्ट थ्रू की तुमचा जर टॉप लाईन वाढत असेल तर त्याच्याप्रमाणे तुमचा जो बॉटम लाईन आहे प्रॉफिटेबिलिटी पण कशी वाढवायची ह्याच्यावरती तुम्ही जास्त केंद्रित केलं पाहिजे. हा एक मुद्दा. दुसरं आहे की दुसरं लोक काय करतात की बिझनेस सुरू होतात ना तर त्याचं प्रॉपर बजेटिंग होत नाही. तर ह्याच्यात काय होतं की बजेटिंग नाही झाल्यावर प्रॉपर नाही झाल्यामुळे काय होतं की जे आउटफ्लो एक्सपेक्टेड आहे तर तो येणार असतो, पण त्याच्यामधले काय होतं की आउटफ्लो एक्सपेक्टेड आहे पण त्याच्यातले 100% जे आउटफ्लो आहे तर ते प्रेडिक्ट नाही करू शकत बिकॉज ऑफ दे डोंट हॅव दॅट नॉलेज ऑर स्किल्स. ते जर व्हर्च्युअल CFO किंवा कोण असा एक्सपर्ट आहे फायनान्समध्ये की तो त्यांना प्रॉपर बजेटिंग करून देऊ शकतो आणि ते जर प्रॉपर बजेटिंग झालं तर तुमचा जो एक्सपेक्टेड इनफ्लो आणि आउटफ्लोचा जो रेशो आहे
तो करेक्ट होईल. अदरवाईज बऱ्याच वेळा होतं की लोकांना बिझनेस सुरू करायच्या वेळेस असं प्लॅनिंग करतात की मला बिझनेस सुरू करायचा असेल तर मला 50 लाख रुपयाचा खर्च येणार. बरोबर. 50 लाख रुपयाचा जर खर्च येणार असेल तर तो 50 लाख रुपयाचं जर एक्सपेक्टेड प्लॅनिंग किंवा बजेटिंग आहे ते प्रॉपर केलेलं आहे का नाही. बऱ्याच वेळा काय होतं की ते प्रॉपर नसतं आणि त्याच्यामुळे 50 लाख रुपयाचं जे बजेट आहे ते 60 लाख रुपये किंवा 70 लाख रुपयापर्यंत पण जाऊ शकतो बिकॉज ऑफ ते करेक्ट Proper बजेटिंग नाही केल्यामुळं. आणि स्टार्टअपमध्ये ही जी गोष्ट आहे ती मिसिंग असते आणि त्या एका कारणामुळं लोकांना मग काय होतं की 50 लाख रुपयाचं जर बजेटिंग झालं तर जे अरेंजमेंट आहे ते 50 लाख रुपयाचेच करतात ते. बरोबर. आणि अनएक्सपेक्टेड जे काही खर्च येणार आहेत किंवा कुठल्या प्रेडिक्टेबल गोष्टी आहेत ते येणार आहेत, पण एक्सपिरियन्स नसल्यामुळे एक्सपर्टीज नसल्यामुळे ते मिस आउट होतात त्या बजेटिंगमध्ये कन्सिडर करणं. मग ते नाही केल्यामुळे काय होतं की 50 लाख रुपयाचं जे बजेटिंग ते 60 लाख रुपयावरती जातं, 60 लाख 70 लाख रुपयावर. बऱ्याच वेळा असं पण झालेलं आहे की बजेटिंग प्रॉपर नाही केल्यामुळं जे असे जे प्रोजेक्ट आहेत तर ते सुरू होण्याच्या अगोदर बंद पडलेले आहेत. बरोबर. बरेचदा घडतं. तर मग अशा छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत त्या कन्सिडर नाही आल्यामुळं मग लोकांना ही अडचण येत राहतात. सो थोडक्यात ॲज अ सीओओ म्हणून तुम्ही जे काही स्मॉल मीडियम स्केल बिझनेस ओनर आहेत त्यांचं बजेटिंगच्या सिस्टीमसाठी मदत करता इनडायरेक्टली, बरोबर, जेणेकरून डिसिजन मेकिंग सोपं होतं किंवा अशा काही अडथळे आणि अडचणी आपल्या थांबवू शकतो. 2 कारणं तुम्ही दिली की हे 2 मेजर कारणं आहेत. अजून काय कारणं आहेत की जिथे म्हणजे फायनान्स गडबडतो किंवा हे बिझनेसेस लूज होतात? ह्याच्यात एक असतं की अजून एक कारण आहे की त्यांच्याकडे प्रॉपर फायनान्शियल मॅनेजमेंटच्या प्रोसेसेस नाहीत. बऱ्याच वेळा कसं आहे की फायनान्शियल मॅनेजमेंट प्रोसेस म्हणजे काय आहे की आपल्या बिझनेसमध्ये जे फायनान्शियल रिपोर्ट आहे हे डेली बेसिसवरती, विकली बेसिसवरती, मंथली बेसिसवरती रिव्ह्यू करणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळा असं दिसतं की बिझनेस ओनर जे आहेत ना ते फायनान्शियल रिव्ह्यू जे आहेत ते होतच नाही. मी बऱ्याच बिझनेस ओनरला ज्यावेळेस भेटतो तर प्रत्येक बिझनेस ओनरला मी हा एक प्रश्न विचारतो की तुम्ही तुमच्या बिझनेसचा लास्ट फायनान्शियल रिव्ह्यू कधी केलेला आहे. ओके. आणि त्यांच्याकडून आन्सर येतं की ज्यावेळेस आमचं सीए कडून ज्यावेळेस फायनान्शियल कम्प्लीट होतं म्हणजे ऑडिट कम्प्लीट होतं त्यावेळेस आम्ही बॅलन्स शीट बनवतो. म्हणजे फक्त ते काय करतात की बॅलन्स शीट बनवतात पण फायनान्शियल रिव्ह्यू जो आहे तो वर्षानुवर्ष होतच नाही. आणि जर फायनान्शियल रिव्ह्यू जर नाही झाला तर त्यांच्या बिझनेसमध्ये प्रॉफिटेबिलिटी किती आहे ते त्यांना कळून येत नाही. आणि जर प्रॉफिटेबिलिटी कळलं नाही त्यांचा खर्च किती आहे आणि किती खर्च आपल्याला कंट्रोल करायचा आहे ह्याचा ॲनालिसिस होत नाही. आणि ॲनालिसिस नाही झाल्यावरती काय होतं की प्रॉपर डिसिजन मेकिंग होत नाही. तर सगळ्यात पहिल्यांदा आहे की बिझनेस ओनरनी फायनान्शियल रिव्ह्यू जो आहे तो विकली बेसिसवरती, मंथली बेसिसवरती रेग्युलर करणं गरजेचं आहे. ओके. सो फायनान्शियल रिव्ह्यू न होत नाही अँड दॅट इज द वन रिझन की ज्याच्यामुळे बिझनेसेस करेक्ट फायनान्शियल डिसिजन होत नाही रिव्ह्यू जर नाही झाला तर. जजमेंटल डिसिजन्स घेतल्या जातात की अजम्पशन बेसिसवरती लोक Assumption basis वरती डिसिजन घेतात. ठीक आहे की मला आता ह्या महिन्यामध्ये माझं मार्केटिंग बजेट आहे तर 10 लाखाचं आहे आणि मला बिझनेस वाढवायचा तर 10 आपण 15 लाख रुपये करू शकतो. ते अजम्पशन बेसिसवर. तर ते अजून जसं कॅल्क्युलेटिव्ह आणि प्रिव्हियस जो डेटा आहे तर त्याच्या अकॉर्डिंग घेणं जास्त गरजेचं. ते जर घेतलं तर तुमचं फायनान्शियल डिसिजन हे जास्त करेक्ट होऊ शकेल. बरोबर बरोबर. सो या सगळ्या म्हणजे आता हे जे काही कारणं तुम्ही देताय या कारणांमध्ये म्हणजे अशी काय सिस्टीम किंवा असे कोणते रिपोर्ट्स किंवा जसं आता तुम्ही मीटिंग बद्दल सांगितले की फायनान्शियल रिव्ह्यू, सो तो काय फ्रिक्वेन्सीनं झाला पाहिजे आणि तो रिव्ह्यू करत असताना कोणत्या गोष्टी चेक केल्या पाहिजेत एका बिझनेस ओनर? सर्वात अगोदर आहे की तुमच्या बिझनेसचा जो प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट आहे तर ते स्टेटमेंट तुम्ही प्रत्येक महिन्याला रिव्ह्यू करायला पाहिजे. म्हणजे टॉप लाईन, ग्रॉस मार्जिन, इबिटा आणि पीबीटी ह्या लेवलला. म्हणजे ग्रॉस मार्जिन तुमचा मंथ ऑन बेसिसवरती किती वाढतोय किती कमी होतोय आणि त्यांचे रिझन फाइंड आउट करायला हवेत. त्याच्यानंतर आहे की तुमचे त्यावेळेस इबिटा होतो. इबिटा म्हणजे काय, ग्रॉस मार्जिन मायनस तुमचे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह आणि ऑफिस एक्सपेन्सेस ते येतात. तर ते जे एक्सपेन्सेस आहे तुमचे व्हेरिएबल किती आणि तुमचे फिक्स्ड कुठले एक्सपेन्सेस आहेत तर ते वाढतात का कमी होतात. जर ते वाढत असेल
तर ऑब्व्हियसली कंट्रोलेबल कुठले एक्सपेन्सेस आणि नॉन कंट्रोलेबल कुठले एक्सपेन्सेस आहेत ते तुम्हाला अनालिसिस करणं जास्त आहे. कंट्रोलेबल आहे ऑब्व्हियसली यू शुड टेक द डिसिजन की व्हॉट स्टेप टू बी टेकन टू कंट्रोल और रिड्यूस दॅट एक्सपेन्सेस, असं करायला पाहिजे. आणि त्याच्यानंतर सगळ्यात आहे की इबिटा नंतर तुमचा मेजर जो एक्सपेन्सेस येतो तो येतो की तुमचा फायनान्स कॉस्ट. आता ज्यावेळेस स्टार्टअप सुरू होतात किंवा आता नवीन बिझनेस सुरू होतात, ऑब्व्हियसली त्यांनी सुरुवात करायच्या वेळेसच काही लोन घेतलेले असतात आणि ओडी किंवा सीसी फॅसिलिटी घेतलेली असतात की ॲट द टाइम ऑफ स्टार्टिंग ऑफ द बिझनेस. पण तो जो एक्सपेन्सेस आहे फायनान्स कॉस्ट म्हणजे एक इंटरेस्ट जो आहे, तर तो इंटरेस्ट तुम्हाला वाढायला नाही पाहिजे. इयर ऑन इयर बेसिस किंवा मंथ ऑन बेसिस तो कमी व्हायला पाहिजे. तो जर तुमचा जर कमी होत असेल तर ऑब्व्हियसली यू आर ऑन ट्रॅक. अदरवाईज तुमचा ट्रॅक कुठेतरी बिघडलेला आहे. हा एक मुद्दा आहे की तुमचा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट ह्या लेवलला मंथ ऑन बेसिसवर कम्पेअर करून रिव्ह्यू करायला पाहिजे. त्याच्यानंतर तुमचा कॅश फ्लो स्टेटमेंट आहे. मी बऱ्याचले बिझनेस ओनरला ज्यावेळेस मी भेटतो तर कॅश फ्लो स्टेटमेंट आहे ते रिव्ह्यूच नाही होत. त्याचा एक मुद्दा आहे की ज्यावेळेस आपलं बॅलन्स शीट बनतं तर सीए प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट बनवतो, पण कॅश फ्लो स्टेटमेंट बनवलं नाही जात कारण की तिथं स्टॅच्युटरी म्हणजे इन्कम टॅक्स ऍक्ट किंवा दुसऱ्या कुठल्या गव्हर्नमेंट एंटिटीला ते सबमिट करायला नाही लागत किंवा ते द्यायला नाही लागत आणि त्याच्यामुळे काय होतं की रिव्ह्यूच नाही होत. तर कॅश फ्लो स्टेटमेंटमध्ये काय होतं की तुमचा जो ॲक्च्युअल इनफ्लो किती आहे आणि ॲक्च्युअल आउटफ्लो किती आहे ते तुम्हाला कळतं. पण त्याच्यामध्ये 3 ॲक्टिव्हिटी असतात. एक तर आहे की तुमच्या ऑपरेटिंग ॲक्टिव्हिटी, फायनान्सिंग ॲक्टिव्हिटी आणि इन्व्हेस्टिंग ॲक्टिव्हिटी. बरोबर. 3 ॲक्टिव्हिटीपैकी तुमचा ऑपरेटिंग ॲक्टिव्हिटी हॅज टू बी पॉझिटिव्ह ऑन मंथ ऑन बेसिसवरती आणि तो जर निगेटिव्ह जर होत असेल तर ऑब्व्हियसली तुम्ही काहीतरी तुमच्या बिझनेसमध्ये चुका करताय हे लक्षात येतं. ऑपरेटिंग ॲक्टिव्हिटी जी आहे ती पॉझिटिव्हच असायला पाहिजे. त्याच्यानंतर एक तुमची इन्व्हेस्टमेंट ॲक्टिव्हिटी असेल तर तुमच्या इन्व्हेस्टमेंट ॲक्टिव्हिटी म्हणजे काय की कुठल्या कारणासाठी तुमचे फिक्स्ड कॅपिटल इन्व्हेस्टमेंट होती का आणि कॅपिटल इन्व्हेस्टमेंट जर होत असेल तर त्याच्यासाठी जी काय अरेंजमेंट आहे ते तुम्ही लॉंग टर्म फंड सोर्स करून युटिलाइज करणं आवश्यक आहे. तर बऱ्याच वेळा लोक काय करतात की वर्किंग कॅपिटलमधलेच पैसे जे आहेत तर तुमच्या इन्व्हेस्टमेंटसाठी यूज करत राहतात आणि त्याच्यामुळे त्यांचे जे कॅश फ्लो आहे तो निगेटिव्ह पाहायला भेटतो. तर हा जो कॅश फ्लो स्टेटमेंट आहे ते तुमचं प्रत्येक महिन्याला रिव्ह्यू करायला पाहिजे. त्याच्यानंतर दुसरं येते की तुमचं रिसिवेबल स्टेटमेंट आहे. रिसिवेबल म्हणजे काय आहे की तुम्ही तुमच्या बिझनेसमध्ये जर क्रेडिटवरती सेल करत असेल तर ऑब्व्हियसली की B2B बिझनेस असेल तर तुमच्या क्लायंट जे आहेत तर त्यांना तुम्हाला 30 डेज, 45 डेज, 60, 90 डेज जे पेमेंट टर्म आहे ऑफर करायला लागतात आणि ते ऑफर केले तर ऑब्व्हियसली बऱ्याच वेळा होतं की काही क्लायंटकडून कस्टमरकडून तुमचे जे पेमेंट्स आहेत ते वेळेवर येत नाही आणि वेळेवर नाही आले तर काय होतं की तुमच्याकडे कॅश वेळेवर नाहीत, मग तुमचे जे काही एक्सपेक्टेड आउटफ्लो आहे तो तुम्हाला एक्सपेक्टेड जो आउटफ्लो आहे तो तुम्हाला वेळेवर करता येत नाही आणि तो जर नाही केलं तर ऑब्व्हियसली तुमच्या कॅश फ्लोमध्ये प्रॉब्लेम येतात. तर तुमचा डेटर्सचे जे काय रिसिवेबल आहे ते एज वाईज रिसिवेबलचा रिपोर्ट पाहणं गरजेचं आहे आणि एज वाईज ज्यावेळेस रिसिवेबल रिपोर्ट पाहता तर त्यावेळेस तुम्ही सगळ्यात अगोदर फोकस कुठल्या रिसिवेबलवरती करायला पाहिजे, कुठल्या कस्टमरवरती करायला पाहिजे जे तुमचे ओव्हरड्यू झालेले आहेत. म्हणजे जर एखाद्या कस्टमरकडे तुम्ही जर 30 डेजचे पेमेंट टर्म डिसाईड केलेले आहेत तर मग 30 डेज ओव्हर झाले तर त्याच वेळेस तुम्ही त्याच्यावरती ऍक्शन घ्यायला पाहिजे की जास्तीत जास्त रिकव्हरी कसं करता येईल, कुठल्या प्रकारचे तुम्ही फॉलोअप घ्यायला पाहिजे, कसं त्याच्याबरोबर कम्युनिकेशन केलं पाहिजे की जेणेकरून तुमचे जे काही ओव्हरड्यू पेमेंट्स आहेत ते तुम्हाला लवकरात लवकर रिकव्हर करायला पाहिजे. बिझनेसमध्ये जे आहेत की जे बिझनेसची जी रेव्हेन्यू जनरेशन आणि रेव्हेन्यू जनरेट झाल्यानंतर जे पेमेंट कलेक्शन जे आहे तर ते ऑन टाइम विदिन टाइम कलेक्ट करतात तो बिझनेस असतो तो तुमचा कॅश रिच बिझनेस असतो. तर तुम्हाला रिसिवेबल्स रिपोर्ट्स आहे हे पाहणं गरजेचं आहे. ह्याच्याबरोबर असे बरेचले छोटे छोटे रिपोर्ट्स असतात ते एक्सपेन्सेस ॲनालिसिस आहे ते करायला लागतं, रेशिओ ॲनालिसिस आहे ते पाहायला लागतं. असे कस्टमाइज रिपोर्ट्स आहेत ते तुम्हाला डिपेंड ऑन तुमचा बिझनेसची कॅटेगरी काय आहे त्याच्यावरच्या बेसिसवर तुम्हाला पाहणं गरजेचं आहे. सगळ्यात अगोदर अजून एक मी हे करेल की
जे मॅन्युफॅक्चरिंग बिझनेस किंवा ट्रेडिंग बिझनेसच करतात, तर त्याच्यामध्ये काय होतं की त्यांना इन्व्हेंटरी मॅनेजमेंट करायला लागते. इन्व्हेंटरी म्हणजे त्यांचा स्टॉक आहे तो तुम्हाला मेंटेन करायला लागतो, आणि स्टॉक जो आहे तो तुमच्या कंट्रोलमध्ये असायला पाहिजे. कंट्रोलमध्ये म्हणजे काय आहे की जेवढा डिमांड आहे तेवढी तुम्ही सप्लाय करणं जास्त गरजेचं आहे, आणि तेवढाच तुमच्या बिझनेसमध्ये स्टॉक आहे मेंटेन करणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळा असं दिसतं की तुमचा ओव्हर स्टॉक आहे किंवा ओव्हर इन्व्हेंटरी मॅनेजमेंट केल्यामुळं तुमचे कॅश फ्लो आहे ते ब्लॉक होत असतं. तर ह्या ज्या गोष्टी की तुमच्या बिझनेसमधला जो स्टॉक आहे तो करेक्टेड फिजिकल आणि करेक्टेड तुमच्या सिस्टीममध्ये असणं जास्त गरजेचं आहे. बऱ्याच वेळा असं ऑब्झर्व केलेलं आहे की जो फिजिकल स्टॉक आणि तुमचा बुक्समधला स्टॉक आहे तर त्याच्यामध्ये व्हेरिएशन दिसतं, आणि व्हेरिएशन दिसल्यामुळे काय होतं की तुम्हाला माहीत नाही की तुमच्या बिझनेसमध्ये ॲक्च्युअल स्टॉक काय आहे. आणि ही जी प्रॉब्लेम जो आहे हा प्रॉब्लेम आहे हा एमएसएमई आणि छोट्या बिझनेसमध्ये मिसिंग असतं. आणि ते मिसिंग नसल्यामुळे काय होतं की त्यांच्या स्टॉकमध्ये कंट्रोल नाही आहेत, त्यांच्या इन्व्हेंटरीवरती कंट्रोल नाही. हा जर इन्व्हेंटरीवरती कंट्रोल जर असेल तर तुमचा कॅश फ्लो आहे तो ब्लॉकेजेस होण्याचे चान्सेस आहेत ते फार कमी होतात. ओके. थोडक्यात कॅश फ्लो मॅनेजमेंटला खूप चांगली मदत होऊ शकते या सगळ्यांमध्ये. सो हे सगळे एवढ्या सगळ्या सिस्टीम एवढ्या सगळ्या, बट हे करत असताना आता बऱ्याचदा काय वाटतं की माझ्याकडे अकाउंटंट आहे, माझा अकाउंटंट सगळं मॅनेज करतोय. सो इज दिस इनफ ओनली अकाउंटंट? नाही, अकाउंटंट असणं हे मॅन्डेटरी आहे. बरोबर. कुठल्या पण बिझनेसमध्ये जर तुमचा बिझनेस आहे म्हणजे 50 लाख किंवा त्याच्यावरती जर गेला तर यू शुड हायर अ फुल टाइम अकाउंटंट तुमच्या बिझनेसमध्ये. तो जर असेल तर काय होतं की तुमचे जे काय फायनान्शियल म्हणजे ट्रान्झॅक्शन असतात ते तुमच्या अकाउंटिंग सॉफ्टवेअरमध्ये अकाउंटिंग आहे ते प्रॉपर व्हायला सुरुवात होते. पण काय होतं की अकाउंटंट ज्यावेळेस आपण हायर करतो तर त्याच्याकडे काय नॉलेज असतं अकाउंटिंग, डेबिट करायचं, क्रेडिट करायचं, तुमचे जे इनवायसेस आहेत तरी प्रिपेअर करून त्याचं कलेक्शन रिकन्सलेशन बँकेचं आहे किंवा एक्सपेन्सेस जे असतात ते सगळे अकाउंटेड होतात. पण त्यांच्याकडे जे नॉलेज असतं ते फक्त अकाउंटिंगच्या दृष्टीने ते पाहत असतात की ठीक आहे की आपल्याला काय करायचं, स्टॅच्युटरी कंप्लायन्सेस पूर्ण करायचा आहे. जीएसटीसाठी ह्या महिन्यात 10 तारखेच्या अगोदर आपल्याला जो डेटा आहे आपल्या सीएकडे जायला पाहिजे, आणि टीडीएस आहे जे पेमेंट आहे 7 तारखेच्या अगोदर आहे जे पेमेंट करायचं आहे. मग त्यांचा जो लुकआउट असतो की मोर ऑर लेस त्यांचा स्टॅच्युटरी कंप्लायन्सेसवरती जास्त भर असतं की स्टॅच्युटरी कंप्लायन्सेस जास्त झाल्यावरती आपलं काम झालं, असं त्यांचं मेंटॅलिटी असते अकाउंटंट लोकांची. पण फायनान्शियल अँगलने काय होतं की ते अनालिसिस होत नाही. ते काय होतं की त्यांना नवीन अकाउंटंट जर असेल तर त्यांना त्या गोष्टीचा अनुभव नाही किंवा एक्सपोजर नसल्यामुळे माहित नसतं की फायनान्शियल मॅनेजमेंट कसं करायचं, कॅश फ्लो स्टेटमेंट आहे कसं प्रिपेअर करायचं, त्याला अनालिसिस कसं करायचं, आपलं जो काही रेशो जो आहे करंट रेशो आहे मेंटेन झालेलं आहे का नाही झालेलं आहे, किंवा रिपोर्टिंग जसं बिझनेस ओनरला डिसिजन मेकिंगसाठी जे फायनान्शियल रिपोर्ट रेग्युलर बेसिसवरती बनवून देणं आवश्यक आहे तर ते गोष्टी होत नाही. कारण की त्यांच्याकडं एक तर की लिमिटेड नॉलेज असतं आणि गाईड करण्यासाठी सिनियर पर्सन नसतो की त्यांनी हे रिपोर्ट्स बनवण्यासाठी त्यांना हेल्प करण्यासाठी गायडन्स भेटत नाही. त्याच्यामुळं काय होतं की हे रिपोर्ट्स बनवले जात नाही, आणि रिपोर्ट नाही बनवले तर बिझनेस ओनरला तर रिपोर्टिंग होत नाही, आणि बिझनेस ओनर मे बी रिपोर्टिंग किंवा डेटा करेक्ट नाही भेटल्यामुळे काय होतं की डिसिजन मेकिंग करेक्ट होत नाही. मी तुमच्या मताशी ऍग्री करतो. तुम्ही सांगत असताना एक गोष्ट मला रिवाइज होत होती, कारण काय असतं की ॲज अ बिझनेस ओनर फोकस असतो मला येत असणाऱ्या गोष्टींवरती. माझा जो प्राईम गोष्ट आहे सेल्स कसा वाढेल, बिझनेस कसा येईल, मॅनेजमेंट, पीपल मॅनेजमेंट, या सगळ्या गोष्टींवरती फोकस असतो. किंबहुना सॅलरी करण्यासाठी मी काही जसं तुम्ही म्हटला ओडीज अमकं तमकं या सगळ्या गोष्टी वापरत असतो, आणि कळत न कळत मला माझी प्रॉफिटेबिलिटी समजत नाही, मला माझा कॅश फ्लो समजत नाही, माझे बॉटलनेक्स त्यामुळे समजत नाहीत, मला माझं इन्व्हेस्टमेंट, मला जर पुढे काही ॲडव्हर्टिजमेंटला किंवा अनेक काही मार्केटिंगवरती खर्च करायचा आहे तर त्याविषयी माझा बॅकएंडला आता काय आहे हा कॉन्फिडन्स राहत नाही, आणि माईट बी त्यामुळे अनेक बिझनेस ओनर फेल होत आहेत. हा टेक्निकल भाग मला खूप पटलेला आहे तुमचा, कारण या गोष्टी जसं एक डॉक्टर पेशंटचं जर आपण त्याच्याकडे गेलो तर पहिल्यांदा रिपोर्ट काढतो, टेस्ट करतो, आणि नेमकं काय आहे त्यानुसार तसं औषध देतो. मला वाटतं की बिझनेसमध्ये कुठली एखादी डिसिजन घेण्याआधी ह्या रिपोर्ट्स खूप महत्वाच्या आहेत, आणि हे रिपोर्ट समजल्यानंतर जी ताकद आहे म्हणजे बिझनेस ओनरची ती मला वाटतं ताकद वाढते.
बिकॉज जेव्हा पॉझिटिव्ह सगळे रिपोर्ट्स तुमचे दिसायला लागतात की तुमचे म्हणजे कॅश फ्लो खूप चांगला आहे किंवा प्रॉफिटेबिलिटी तुमची खूप चांगली आहे, त्यावेळेला बिझनेस ओनर एक छान पद्धतीनं बिझनेस ग्रोथसाठीच्या चांगल्या डिसिजन घेऊ शकतो. करेक्ट डिसिजन मेकिंग होतं आणि त्यामुळे एक कॉन्फिडन्स बिझनेस ओनरकडे वाढतो. त्यामुळे हे रिपोर्ट्स खूप महत्वाचे आहेत असं मला वाटतं. याच्याबरोबर अजून एक महत्वाचा पार्ट मला विचारायचा होता, तो म्हणजे लिगल कंप्लायन्सेस. बिकॉज सीएफओ नसताना आपण अकाउंटंट ठेवतो, तर अकाउंटंटला त्या लिगल कंप्लायन्स बद्दलची बरेचदा माहिती नसते किंवा अकाउंटंटनं काय एंट्र्या कशा करायच्यात किंवा काय केलं पाहिजे. सो मला वाटतं की अकाउंटंट बरेचदा काही वेळेला गडबडतो. आपण अकाउंटंट म्हणजे नॉर्मली असं असतं की कोणीतरी हे बाबा आले किती गेले किती आणि कुठे चोरी तरी होत नाही ना, त्याच्यासाठी म्हणून मोस्टली अकाउंटंट ठेवला जातो किंवा सुरुवातीला घेतला जातो. पण अकाउंटंटचा कंप्लायन्स बद्दलचा काही रोल असला पाहिजे. आणि कारण अनेक बिझनेसेस जे लॉसमध्ये जातात ते बिकॉज ऑफ कंप्लायन्स. बिकॉज बिझनेस ओनरला कंप्लायन्स बद्दलची माहिती नाही, अकाउंटंटला कंप्लायन्स बद्दलची काही माहिती नाहीये आणि बिकॉज ऑफ दॅट कुठेतरी मग तो ट्रॅपमध्ये येतो. सो अकाउंटंटला या सगळ्यांचं कितपत नॉलेज असलं पाहिजे, अकाउंटंट निवडताना कोणत्या काळजी घेतल्या पाहिजेत? नाही, एकदम करेक्ट क्वेश्चन आहे. ह्याच्या अगोदर मी बरेचले पॉडकास्ट दिले, पण हा क्वेश्चन मला विचारला नाही की मे बी त्यांनी त्या आस्पेक्टने कधी विचारणार. पण तुम्ही आता एकदम प्रॅक्टिकली प्रश्न विचारला की अकाउंटंटकडे कुठलं स्किल असायला पाहिजे जेणेकरून फ्युचरमध्ये स्टॅच्युटरी कंप्लायन्सेस किंवा लिगल कंप्लायन्सेस न आल्यामुळं असे काही प्रॉब्लेम किंवा अशा काही अडचणी बिझनेसमध्ये येऊ शकतात का, त्या अवॉइड करता येईल, की जे नॉलेज आणि स्किल्स अकाउंटंट हवंय. तर ह्याच्यात काय आहे की सगळ्यात अगोदर की अकाउंटंटकडे 2 स्किल्स जास्त असणं गरजेचं आहे. एक तर आहे की प्रॉपर अकाउंटिंग म्हणजे स्टार्ट टू एंड, नॉट ओनली फक्त की तो अकाउंटिंग इनवॉइसिंगचं डेटा एंट्री करणार किंवा जे काही एक्सपेन्सेस होणार त्याचं डेटा एंट्री करणार किंवा जे काही तुमचे बँकेचे ट्रान्झॅक्शन आहे ते तुमच्या सॉफ्टवेअरमध्ये टॅली किंवा सॅपमध्ये तुम्ही अकाउंटिंग करणार. हे एक कन्सेप्ट झालं. पण हे अकाउंटिंग करत असणारही ते करेक्ट अकाउंटिंग होतं का नाही होत हे त्याला माहीत असायला पाहिजे. पण हे एक नॉलेज झालं की अकाउंटिंग प्रॉपर करता येणं जास्त गरजेचं आहे. पण का म्हणजे नॉर्मली जेव्हा अकाउंटंट हायर करायचा असतो सुरुवातीला तर बिझनेस ओनर स्वतः सगळं मॅनेज करत असतो. पण अकाउंटंट घ्यायचा, त्याला सॅलरी द्यायची आहे, तर अकाउंटंट घेत असताना आपण ट्रेनी फ्रेशर असा घेण्याचा आपला प्रयत्न असतो आणि मला वाटतं की तिथे कुठेतरी बिझनेस ओनरची मोठी मिस्टेक होते असं मला वाटतं. आणि म्हणून हा प्रश्न विचारला की अकाउंटंट सिलेक्ट करताना घेताना अजून कोणत्या, जसं आता तुम्ही एक पार्ट सांगितला की त्याला अकाउंटिंगचं प्रॉपर नॉलेज असलं पाहिजे, त्याच्याबरोबर अजून त्याच्याबरोबरच काय आहे की ज्यावेळेस आता जर एकच अकाउंटंट तुमच्याकडे असेल तर ऑब्व्हियसली त्याला अकाउंटिंग पूर्ण नॉलेज, त्याच्यानंतर काय आहे की त्याला बेसिक स्टॅच्युटरी कंप्लायन्सेस माहिती असायला पाहिजे. म्हणजे बॅलन्स शीट बनवताना कधी पूर्ण होणार की मी कुठल्या कुठल्या प्रकारच्या एंट्रीज पूर्ण केल्यानंतर कुठल्या कुठल्या प्रकारच्या प्रोव्हिजन जे आहेत ते पूर्ण केल्यानंतर आपलं बॅलन्स शीट बनतं. तर बॅलन्स शीट अकाउंटिंग कम्प्लीट झालं तर तुमचं बॅलन्स शीट बनणार. पण बॅलन्स शीट पूर्ण करण्यासाठी तुमचे स्टॅच्युटरी कंप्लायन्सेस आहे ते पूर्ण होणं जास्त आहे. मग स्टॅच्युटरी कंप्लायन्सेस आता जीएसटी आल्यामुळे थोडे कंप्लायन्सेस कमी झालेले आहेत. जीएसटी होते त्यावेळे जास्त कंप्लायन्सेस करायला लागतात. आता आहे की डायरेक्ट टॅक्स सोडल्यानंतर इनडायरेक्ट टॅक्सच्या रिलेटेड जे असतात ते जीएसटीचा कंप्लायन्सेस पूर्ण करायला लागतात. पण जीएसटीचं जे नॉलेज असणं गरजेचं आहे. जे काय आपण प्रोडक्ट आणि सर्व्हिसेस जे सेल करतो तर त्याला तुम्ही किती पर्सेंटेज जीएसटी आहे तो करणं माहिती आहे. तर जीएसटी मध्ये बऱ्याच 2 असतात की एक तर एक तुमचा इनपुट जीएसटी आणि दुसरा एक आउटपुट जीएसटी. आउटपुट जीएसटी म्हणजे ज्यावेळेस आपण सेल्स करतो तर तो झाला काही आउटपुट जीएसटी आपल्या इनवॉइसेस मध्ये ऍड करून आपण चार्ज करतो, कलेक्ट करतो. ते कलेक्ट झाल्यानंतर फक्त ती पूर्णपणे कलेक्ट केलेली अमाऊंट आपल्याला गव्हर्नमेंटला पे करायला लागत. त्याच्यानंतर असते की इनपुट जीएसटी, जे काय आपल्या बिझनेसमध्ये जे रॉ मटेरियल परचेस करतो, जे काही एक्सपेन्सेस होत राहतात, जे एक्सपेन्सेस केल्यानंतर एक्सपेन्सेस करत असताना त्या एक्सपेन्सेसमध्ये आपण जीएसटी तो ज्यावेळेस पे करतो तो ॲज अ इनपुट म्हणून आपल्याला क्लेम करता येतो ॲट द टाइम ऑफ फायलिंग ऑफ जीएसटी रिटर्न. बरोबर. बिझनेस ओनरने हे चेक करायला पाहिजे ज्यावेळेस अकाउंटंट इंटरव्ह्यू देतो की कुठल्या कुठल्या टाईपचे इनपुट जीएसटी ते अलाउड आहेत स्पेसिफिक आपल्या बिझनेससाठी आणि कुठले कुठले इनपुट जीएसटी अलाउड नाही आपल्या स्पेसिफिक बिझनेसमध्ये, हे करणार. त्याच्यानंतर की
आणि टाइमली त्याचा जो अवेअरनेस आहे का असायला पाहिजे की एखादी गोष्ट जर चुकीची आपण अकाउंटिंग केली की त्याचा स्टॅच्युटरी कंप्लायन्सेस वरती काय इम्पॅक्ट होऊ शकतो, की चुकीचं काय होऊ शकतं आणि त्याचा फ्युचरचा कॉम्प्लिकेशन्स काय होऊ शकतात बिझनेसवरती. एखादं याच्यातलं एक्झाम्पल, एखादी केस स्टडी किंवा तुमच्या अनुभवात असं काही एखादा अनुभव असेल तर शेअर करा या रिलेटेड. आता जीएसटी मध्ये काय होतं की दोन टाईपचे दोन गोष्टी असतात त्याच्यामध्ये. एक तर आहे की काही बिझनेस असतात की जीएसटी अलाउड नाही आणि बरं. काही बिझनेस असतात की जीएसटी अलाउड आहे. जीएसटी अलाउड असेल तर बऱ्याच वेळा होतं की एम्प्लॉय रिलेटेड काही एक्सपेन्सेस केले तर जीएसटी क्लेम करणं अलाउड नसतं. फॉर एक्झाम्पल काय आहे की तुम्ही तुमच्या बिझनेसमध्ये काही अॅन्युअल पार्टी वगैरे केली आणि तुम्ही बाहेर घेऊन गेले तुमच्या सेलिब्रेशन अच्छा. करण्यासाठी, मग तो एम्प्लॉय एक्सपेन्सेस झाला तर तो तुम्हाला अलाउड नाही. दुसरं आहे की GST तुम्ही कुठला अलाउड नाही. जीएसटी इनपुटसाठी अलाउड नाही. हो. तुमच्या बिझनेसमध्ये जर तुम्ही एम्प्लॉईचे इन्शुरन्स किंवा मेडिक्लेम पॉलिसी जर घेतली तर त्याच्यावरचा जो जीएसटी असतो तो अलाउड नसतो. मग या असं दिस इज अगेन शॉकिंग फॉर मी, बिकॉज या गोष्टींचं असं कुठे अलाउड आहे, कुठल्या अलाउड नाहीयेत, या सगळ्याचं नॉलेज अकाउंटंटला असणं गरजेचं आहे का? नाही, आणि ह्याच्यात जर कसं आहे की असणं गरजेचं आहे तर हे त्या अकाउंटंटला हे नॉलेज मिळणार कुठून? हे ज्यावेळेस आपल्याकडे जर अकाउंटंट आपण जॉईन करून घेत असेल तर हे नॉलेज असणं गरजेचं आहे. पण ठीक आहे की तो जर अकाउंटंट दुसऱ्या बिझनेस टाईपच्या बिझनेस मधून येत असेल तर मे बी ह्या गोष्टी काही काही वेळेस माहिती नसतात की कुठल्या आपल्या बिझनेससाठी कुठल्या इनपुट जीएसटी अलाउड नाही. पण त्यावेळेस त्याच्याकडं ते शिकण्याची पण कॅपॅसिटी असायला पाहिजे की ह्या गोष्टी जर नाही तर आपण शिकणं गरजेचं आहे. आणि ते जर नसेल तर ऑब्व्हियसली त्या ठिकाणी तुमच्या व्हर्च्युअल सीएफओ किंवा तुमचे सीए जे आहेत तर त्यांनी त्या अकाउंटंटला ट्रेनिंग जास्त देणं गरजेचं आहे की नवीन अकाउंटंट आल्यानंतर कुठल्या गोष्टी करेक्ट झाल्या तरी फ्युचरमध्ये तुमच्या स्टॅच्युटरीमध्ये कंप्लायन्सेसमध्ये प्रॉब्लेम्स होणार नाहीत. ओके. सो म्हणजे या थोडक्यात या याच्यातनं मला एक गोष्ट कळाली की तुम्ही जर का अकाउंटंट घेताय, बिझनेस ओनर आहात, बिझनेस करताय, तर तुमच्याकडे पहिलं तर अकाउंटंट असला पाहिजे आणि फक्त एंट्री करणारा अकाउंटंट नको, तर त्याला अनेक गोष्टींचं नॉलेज असणारा अकाउंटंट हवाय. कारण जर एंट्रीजमध्ये काही गडबड झाल्या तर पुढे खूप सारे कॉम्प्लिकेशन्स येऊ शकतात. ह्याच्यामध्ये आम्ही अजून एक ऍड करेल की तुमच्या अकाउंटंटकडे एक एक्सेलचं स्किल असायला पाहिजे. ओके. एक्सेल स्किल काय आहे की डेटा एंट्री कम्प्लीट झाल्या, अकाउंटिंग कम्प्लीट झाल्यानंतर बिझनेस ओनरला काय आहे की काही काही रिपोर्ट्स आहेत ते जनरेट करायला लागतात. बऱ्याच वेळा असं होतं की सगळेच रिपोर्ट पाहिजे त्या फॉर्मॅटमध्ये आपल्या अकाउंटिंग सॉफ्टवेअरमध्ये मे बी अवेलेबल नसतात. तर मग बरोबर. असे काही रिपोर्ट जे आहेत ते आपण एक्सेलमध्ये तयार करून रिव्ह्यू करणं आवश्यक आहे. तर एक्सेलचं नॉलेज असणं गरजेचं आहे. एक्सेल नॉलेज आल्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे जे रिपोर्ट आहे ते बनवून तुम्हाला टाइमली देणं गरजेचं आहे. मग त्याला काही टाइम बाउंड स्किल जे आहेत ते गरजेचं आहे की त्यांनी टाइमली, तर जसं आपण म्हणतो की 10 तारखेला आपला जीएसटीचा रिपोर्ट जातो, 7 तारखेला आपल्याला टीडीएस आहे तर ते बरोबर. पेमेंट करायला लागतं. हे कंप्लायन्सेस रिलेटेड आलं. पण अशी काही तुमच्याकडे प्रोसेस आहे का तुमच्या बिझनेसमध्ये की 10 तारखेच्या अगोदर आपल्या बिझनेसचा रिव्ह्यू आहे, फायनान्शियल रिव्ह्यू आहे, तो बिझनेस ओनरने करून घेणं आवश्यक आहे. मग 10 तारखेला आपल्या अकाउंटंट थ्रू आपल्याला डॅशबोर्ड किंवा एक्सेलमध्ये रिपोर्ट्स आहेत ते प्रेझेंट करणं आवश्यक आहे. त्यासाठी त्यांचे एक्सेलचं नॉलेज आहे ते असं आहे. आता बरेचले आपण ऑनलाईन किंवा ऑफलाईन एक्सेलची ट्रेनिंग भेटत. ज्यावेळेस आम्ही करिअर सुरुवात केली तर त्यावेळेस आम्हाला फक्त बेसिक एक्सेल जे आहे त्याचं ट्रेनिंग आम्ही घेतलं. पण त्यानंतर आम्ही काय केलं की आम्ही ऑन जॉब म्हणजे ज्यावेळेस काम करत असताना ह्या सगळ्या गोष्टी शिकत गेलो. पण आता काय की लोकांना ज्यावेळेस फ्रेशर म्हणजे बीकॉम, MBA, फायनान्स वगैरे झाल्यानंतरच त्यांना ॲडव्हान्स एक्सेल ज्या गोष्टी आहेत ते पण शिकता येतात. आता EIचा जमाना आहे. म्हणजे तुम्ही एखादी कमांड दिली तर तुमच्या डेटाच्या बेसिसवरती तो चांगल्या प्रकारचे जे रिपोर्ट्स आहे तो पण बनवून भेटतात आपल्या AI टूल यूज केले. माझा मग या रिलेटेड अजून एक प्रश्न होता की आता अनेक अशा सर्व्हिसेस आहेत म्हणजे अकाउंटिंग सर्व्हिसेस दिल्या जातात. म्हणजे आता काही बिझनेस ओनर राहतात ज्यांच्याकडे अजूनही छोटे आहेत आणि अकाउंटंट नाही घेत, बट म्हणजे व्हर्च्युअल अकाउंटंट मी म्हणेन की
अकाउंटिंगच्या सर्व्हिसेस दिल्या जातात आठवड्यातनं एकदा, ह्या सर्व्हिसेस. सो ह्या सर्व्हिसेस घेतल्या पाहिजेत का, आणि घेतल्याच तर कधीपर्यंत घ्यायला पाहिजेत? आफ्टर कुठल्या उद्योजकानं किंवा आफ्टर कोणत्या स्टेज नंतर फुल टर्म अकाउंटंट हायर केला पाहिजे? ह्याच्यात की फुल टाइम अकाउंटिंग आणि आउटसोर्स अकाउंटिंग ह्या दोन गोष्टी. जर तुमचा बिझनेस छोटा आहे, ठीक आहे, की तुमचा बिझनेस जर 5 करोड 10 करोड पर्यंत आहे, तर ठीक आहे, आउटसोर्स अकाउंटिंग घेऊ शकता, की पार्ट टाइम अकाउंटंट येऊन तो आठवड्यातून 1 किंवा 2 वेळा येऊन अकाउंटिंग करू शकेल. पण ह्याच्यात कसं आहे, की तुमचा अकाउंटंटवरती कंट्रोलवर असणं गरजेचं आहे आणि डेटावरती ॲज अ बिझनेस ओनर कंट्रोल आहे का नाही ते पाहणं गरजेचं आहे. तर फुल टाइम अकाउंटिंग तुमचा जो आहे किंवा पार्ट टाइम अकाउंटंट किंवा आउटसोर्स अकाउंटिंग पर्पज काय आहे तो तुमचा डिसाईड होणं जास्त गरजेचं आहे. तुम्ही जर काय केलं, फक्त तुम्हाला बॅलन्स शीट बनवायचं आहे, तुमचे स्टॅच्युटरी कंप्लायन्सेस पूर्ण व्हायला पाहिजे, तर ठीक आहे, की तुमचा छोटा बिझनेस आहे तर तुम्ही काय करू शकता, की आउटसोर्स अकाउंटिंग करू शकता. जेणेकरून काय होणार, की तुमच्या कंप्लायन्सेस जे आहेत ते कम्प्लीट होऊ शकतात. पण आत्ता बिझनेस जो आहे तो ट्रॅडिशनल बिझनेसचे जी ग्रोथ आहे तशी नाही होत. आता काय होतं, की म्हणून लोकांना आता पेशन्स नाही राहिलेले, की माझा बिझनेस आहे प्रत्येक वर्षी 10% 15% ग्रोथ होणार. लोकांचं आता एक्सपेक्टेशन आहे, की माझा बिझनेस आहे प्रत्येक वर्षी डबल व्हायला पाहिजे, ट्रिपल व्हायला पाहिजे, मल्टीफोल्ड व्हायला पाहिजे. जर तुमचा बिझनेस जर मोठा करायचा असेल, तर मी म्हणतो, की स्टार्टअप जर असेल, तुम्ही फर्स्ट डे पासून तुमच्याकडे फुल टाइम अकाउंटंट असणं गरजेचं आहे. जर तुम्हाला तुमचा बिझनेस मोठा करायचा आहे, जर तुमचा बिझनेस तुम्हाला ट्रॅडिशनल वाढवायचा आहे, तुमचा 5 करोडचा टर्नओव्हर आहे, 5 करोडच ठेवायचा आहे, ग्रोथ नाही करायची, तर तुम्ही आउटसोर्स अकाउंटिंग किंवा पार्ट टाइम अकाउंटंट थ्रू अकाउंटिंग करून फक्त स्टॅच्युटरी कंप्लायन्सेस करू शकता. ओके. नेक्स्ट माझा प्रश्न आहे, की बिझनेस ओनरला अकाउंटिंगचं किंवा बिझनेसचा फायनान्स शिकण्यासाठीचं असं कोणतं एखादं ट्रेनिंग किंवा बुक तुम्ही सजेस्ट कराल? ॲज अ बिझनेस ओनर तुम्हाला जर हे करायचं असेल, काय बिझनेस फायनान्स म्हणजे अकाउंटिंग नाही, बिझनेस ओनरला अकाउंटिंग येणं गरजेचं नाही. बिझनेस फायनान्सच्या गोष्टी जर शिकायच्या असेल तर मी अनिल लांबांचं रोमन्सिंग द फायनान्स म्हणून एक पुस्तक आहे, ते मी रेकमेंड करेन सर्व लोकांना. ग्रेट. त्यानंतर नेक्स्ट प्रश्न आहे, की तुम्ही आज फायनान्शियल सर्व्हिसेस देताय किंवा आजपर्यंत तुमच्या एक्सपिरियन्समध्ये असे काही बिझनेसेस, अशा काही केस स्टडीज, लाईव्ह केस स्टडीज की जे बिझनेसमध्ये फेल झालेत बिकॉज ऑफ पुअर फायनान्स, बिकॉज ऑफ पुअर अकाउंटिंग, तर अशा केस स्टडीज आणि ते फेल झाल्याची काही कारणं, भले मोठे बिझनेस असतील जे तुमच्या याच्यात आहेत, अशा काही केस स्टडीज सांगितल्या तर छान रिलेट करता येईल. आता मी म्हणजे आय कांट गिव्ह द नेम स्पेसिफिकली बिकॉज ऑफ इतिहासातल्या अनेक मोठ्या ज्या कंपन्या फेल झाल्या किंवा काय त्यांच्यामध्ये तुम्ही त्याच्यामध्ये तर तुमचं सगळ्यात मोठं आहे बघा, की तुमचं किंग फिशरचं एक एक्सपिरियन्स तुम्ही घेऊ शकता. किंग फिशर एअरलाईन आहे, तर त्यांनी भरपूर मोठ्या प्रमाणात काय चुकलं नेमकं, म्हणजे फायनान्शियल अकाउंटिंग किंवा फायनान्शियल मॅनेजमेंटमध्ये किंगफिशर एअरलाइन्स नेमका काय मिस्टेक झाल्या आणि काय कोणते ते पॉइंट्स होते ते थोडंसं अनुभवायला किंवा जाणून घ्यायला आवडेल. तर त्याच्यात काय की त्यांनी ना त्यांच्या एक्सपेन्सेसवरती कधी कंट्रोलच नाही केलेलं असं दिसतं, की ओव्हरऑल जर त्यांच्या किंगफिशरचं फायनान्शियल जर अनालिसिस केलं तर एक्सपेन्सेसवरती कंट्रोल नाही. त्यांनी ज्यावेळेस त्यांचे एअर होस्टेस लोकांना किंवा ज्या स्टाफला ज्यावेळेस हायर करायची, तर त्यांनी काय केलं की बाकीच्या कॉम्पिटिटर जे एअरलाईन्स आहे तर त्यांची सॅलरी जर 50,000 रुपये असेल, तर त्यांनी त्या ठिकाणी काय केलं की 1 लाख रुपये 1.5 लाख रुपये सॅलरी देऊन त्या लोकांना हायर केलेलं आहे. ओके. तर त्याच्यामुळे की कंट्रोल नाही आले. बऱ्याच वेळा आहे की असं त्यांचे प्रमोशन्स भरपूर मोठ्या प्रमाणात त्यांनी इव्हेंट्स वगैरे केले, जेणेकरून ज्या ठिकाणी मे बी आवश्यक नाही की एक्सपेन्सेस आवश्यक नाही त्या ठिकाणी एक्सपेन्सेस केल्या. बऱ्याच वेळा त्यांनी असं पण एक्सपिरियन्स केला, असं पण काही गोष्टी केलेल्या आहेत की त्यांनी आपला जो कस्टमर आहे ज्यावेळेस एअरलाईनमध्ये येणार तो चांगला फील व्हायला पाहिजे, की मग त्याच्यासाठी मग त्यांनी त्याच्यामध्ये काही लिकर सर्व करणं किंवा चांगले एक्सपिरियन्स देण्यासाठी त्यांना जेवण देणं, ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी अवॉइड केल्या असत्या तर मे बी काही प्रमाणात त्यांचे एक्सपेन्सेस कंट्रोल आले, की त्यांनी कंट्रोल नव्हता. आणि फायनान्शियल जे आहे ते एकदमच पुअर मॅनेजमेंट मी असं म्हणणार, की त्यांचा जर बॅलन्स शीट पाहिलं जेवढे काही वर्ष त्यांनी बिझनेस केला किंगफिशर एअरलाईनचा, प्रत्येक बॅलन्स शीटमध्ये त्यांच्याकडं लॉस दिसलेला आहे.
की ओके. एका पण वर्ष असं नाही की त्यांनी प्रॉफिट बनवलेलं आहे. आणि ऑब्व्हियसली की 2, 3, 4 वर्ष तुम्ही लॉस मेकिंग करत असाल की तुम्ही काय कराल त्याच वेळेस काही ना काहीतरी डिसिजन घेणं जास्त गरजेचं. तुमचा थ्रूआउट 3, 4, 5 वर्ष जर लॉस मेकिंग असेल तर तुमच्याकडे काय प्लॅन आहे की प्रॉफिट मेकिंग करण्यासाठी, ते असणं गरजेचं आहे. तर ॲब्सोल्युटली पुअर फायनान्शियल मॅनेजमेंट त्या ठिकाणी पाहायला येईल. ओके. जसं आपण आता चर्चा करत होतो की CFO, एक आपण पाहिलं की कॉर्पोरेटमध्ये CFO हा कन्सेप्ट आहे. मला मग असं विचारायचं आहे की आज आपण पाहतोय की इंडियामध्ये अनेक स्टार्टअप प्रत्येक वर्षी स्टार्ट होतात आणि त्यातले 90% स्टार्टअप डुबलेले असतात. स्टार्टअप जे करणारे आहेत मोठे मोठे, जे आता कोणी सुरुवात करणार आहे बिझनेसचा, सो त्यांनी CFO अपॉइंट करायला पाहिजे का? भले तो फुल टाइम किंवा व्हर्च्युअल वॉट एव्हर, बट CFO ची हेल्प घ्यायला हवी का? ऑब्व्हियसली जर त्या ठिकाणी तुमचा स्टार्टअप आहे तर तुम्हाला मोठा करायचा असेल, म्हणजे तुमच्याकडे 3, 4, 5 वर्षामध्ये तुम्हाला SME IPO किंवा IPO वरती जर घेऊन जायचं असेल आणि तुमचा बिझनेस आहे 2 वर्षामध्ये 100 करोड, 500 करोड, 1000 करोड पर्यंत घेऊन जायचं असेल तर तुम्ही फुल टाइम CFO किंवा स्टार्टिंगला व्हर्च्युअल CFO तुम्ही अपॉइंट करणं गरजेचं आहे. गरजेचं आहे. जर तुम्हाला ट्रॅडिशनल बिझनेस करायचा असेल, तुम्हाला ठीक आहे की जास्त लोड नाही घ्यायचा, आम्हाला फक्त आरामशीर आमचं घर चालवण्यासाठी, आमच्या जे काही गरजा आहेत किंवा मुलांचे शिक्षण होण्यासाठी मला पैसे हवेत आणि मी त्याच्यात सुखी आहे, मला जास्त काही ग्रोथ करायची नाही आणि मला जास्त माझ्या डोक्याला टेन्शन घ्यायचं नाही, असं असेल तर ट्रॅडिशनल जो बिझनेस आहे तो करू शकतो. त्या ठिकाणी तुमच्याकडं व्हर्च्युअल CFO किंवा फुल टाइम CFOची आवश्यकता नाही. व्हेरी गुड. सो आता थोडंसं टेक्निकल वरती यायचं आहे की नॉर्मली जे बिझनेसेस आहेत, जसं की मॅन्युफॅक्चरिंग बिझनेस असेल, तर मॅन्युफॅक्चरिंग बिझनेसेसमध्ये प्रॉफिटेबिलिटी काय असली पाहिजे? ह्याच्यात काय आहे की प्रॉफिटेबिलिटी किती असणं हे जास्त इम्पॉर्टंट नाही. ओके. ह्याच्यात ते एक मी सांगू शकतो, ह्याच्यात काय आहे की प्रॉफिटेबिलिटीपेक्षा तुमची कॅश सायकल किती फास्ट आहे ते जास्त गरजेचं आहे. म्हणजे काय आहे की बऱ्याच वेळा काय होतं की तुमच्या बिझनेसमध्ये मॅन्युफॅक्चरिंग करायचं असेल तर तुम्हाला रॉ मटेरियल सोर्स करायची. रॉ मटेरियल सोर्स केल्यानंतर तुमचं मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस होणार, नंतर पॅकेजिंग प्रोसेस होणार, नंतर डिस्पॅच होणार, ट्रान्सपोर्टेशन हे होणार आणि हे झाल्यानंतर ट्रान्सपोर्टेशन झाल्यानंतर कस्टमरकडे मटेरियल डिलिव्हर होणार आणि डिलिव्हर झाल्यानंतर तुमचा 30 डेज, 40 डेज, 60 डेज पेमेंट टर्म सुरू होणार आणि त्याच्यानंतर तुम्हाला पैसे भेटणार. बरोबर. म्हणजे इट्स व्हेरी लेंदी प्रोसेस की तुम्ही रॉ मटेरियल सोर्स केल्यापासून तर तुमच्या कॅश कलेक्शन होईपर्यंत तुमचे किती डेज जातात. ही जर डेजची प्रोसेस आहे तुमची 60 दिवस, 90 डेज हे होत असेल तर ऑब्व्हियसली तुम्हाला तुमच्या बिझनेसमध्ये कॅश फ्लोचे प्रॉब्लेम येणार. तीच जर तुम्ही काय केली की तुमची प्रोसेस आहे ती मिनिमम केली, किती दिवसाच्याऐवजी 15 दिवस जर तुम्ही तुमची कॅश सायकल ठेवली तर तुमच्या बिझनेसमध्ये ती सायकल आहे ते किती वेळा होणार? तुमच्या 2 वेळा होणार आहे, कारण जर 26 सायकल होणार. 26 सायकल होता तुमच्या पूर्ण वर्षामध्ये आणि तो जर तुम्ही फक्त 2% जर तुमच्या बिझनेसमध्ये जर प्रॉफिटेबिलिटी असेल तर तुम्हाला जो आहे तो 26 into 2 आणि 52% बिझनेसमध्ये तुम्हाला प्रॉफिट अर्न करू शकतो. मग तुमच्या काय आहे की बिझनेसच्या अमाऊंटवरती तुम्ही प्रॉफिटेबिलिटीवरती फोकस नका करू. तुमचा जास्त फोकस असायला पाहिजे तुमची कॅश सायकल किती फास्ट आहे. ओके. तर तेवढी फास्ट तुमची सायकल आहे तेवढा जास्त ओव्हरऑल थ्रूआउट द इयर तुमचा प्रॉफिट आहे तो जास्त होणार. मी तुम्हाला मे बी ह्याचं की डीमार्टचं एक्झाम्पल आपण घेता येईल. तर त्याच्यात काय की त्यांची कॅश सायकल आहे ती जास्त आहे. ते काय करतात की ज्यावेळेस मटेरियल प्रोक्यूर करतात तर ते क्रेडिटवरती घेतात. त्यांचे जे कोण सप्लायर्स आहे त्यांच्याकडं 30 डेज 45 डेज सप्लाय झाल्यानंतर होतात. पण ज्यावेळेस तुम्ही जर डीमार्टमध्ये गेलं तर तुम्हाला शॉपिंग केल्यानंतर पैसे तुम्हाला कधी द्यायला लागतात? काउंटर सोडायच्या अगोदर तुम्हाला पैसे द्यायला लागतात. म्हणजे बिल प्रिंट व्हायच्या अगोदर तुम्हाला पैसे पेमेंट करायला लागतं. त्याच्यानंतर तुमचं बिल प्रिंट होतं. म्हणजे त्यांनी काय केलं की सायकल जी आहे तर ती मेंटेन केलेली आहे. ते जर तुम्ही केली की तुमच्या बिझनेसमध्ये की तुमच्या
जो कॅश कलेक्शन सिस्टीम्स जी आहे ती जी आहे तुमचे व्हेंडरला पेमेंट द्यायच्या अगोदर तुमची ही जी मटेरियलची कॉस्ट आहे ते तुमच्याकडे येणं आवश्यक आहे. ती जर होत असेल तर तुम्हाला कॅश फ्लोचा कधीच प्रॉब्लेम्स किंवा चॅलेंजेस फेस करता येणार नाही. ओके. प्रॉफिटेबिलिटी बद्दल आपण बोललो की ओव्हरऑल अजून एक प्रश्न आहे तो म्हणजे की आपले एक्सपेन्सेस उदाहरणार्थ फिक्स एक्सपेन्सेस आणि व्हेरिएबल एक्सपेन्सेस सर्वसाधारण तुमच्या टर्नओव्हरच्या काय पर्सेंटमध्ये असला पाहिजे? ते आता हे जे पर्सेंटेज फिक्स किंवा व्हेरिएबल पर्सेंटेज प्रत्येक बिझनेससाठी सेम नाहीये. तुमचा बिझनेस कुठल्या टाईपचा आहे त्याच्यावरती जास्त डिपेंड असतं. आता एखादा बिझनेस आहे की त्या ठिकाणी मार्केटिंग जास्त करण्याची गरज आहे, ऑब्व्हियसली त्या बिझनेसमध्ये काय होणार की तुमचा मार्केटिंग एक्सपेन्सेस तो हायर होऊ शकतो. पण तुमचा जर मॅन्युफॅक्चरिंग बिझनेस आहे तर मॅन्युफॅक्चरिंग बिझनेस एकदा तुम्ही कस्टमरला जोडल्यानंतर रिपिटेटिव्ह सप्लाय होत असतो. त्या ठिकाणी तुम्हाला कंटिन्युअस मार्केटिंग करण्याची आवश्यकता नाही. बरोबर. त्या ठिकाणी करा. मग काही सर्व्हिस रिलेटेड बिझनेस आहे, मग सर्व्हिस रिलेटेड बिझनेस असेल तर तुमचे जे व्हेरिएबल एक्सपेन्सेस रॉ मटेरियलची रिक्वायरमेंट लागत नाही तर ती कमी लागते. काही असे बिझनेस असतात की रॉ मटेरियल कमी लागतं पण त्यांचं सप्लाय चेन्स ट्रान्सपोर्टेशन्स आणि बाकी मॅनेजमेंट एक्सपेन्सेस जास्त लागतात. ओके. तर प्रत्येक बिझनेस टू बिझनेस फिक्स एक्सपेन्सेस आणि व्हेरिएबल एक्सपेन्सेस आहे ते व्हेरी होत राहणार. जसं तुम्ही बघितलं की तुमचा IT बिझनेस आहे, सॉफ्टवेअर बिझनेस आहे, तर त्या ठिकाणी नेचर ऑफ बिझनेस वेगळा असल्यामुळे एक्सपेन्सेस पण वेगळे असतात. मग IT बिझनेस आणि तुमचे सॉफ्टवेअर बिझनेस असतात त्या ठिकाणी एम्प्लॉई जास्त लागतात, मग तिथं फिक्स एक्सपेन्सेस ते जास्त वाढतात. ते डिपेंड आहे की व्हेरी होतात तुमच्या बिझनेस टू बिझनेस आणि नेचर ऑफ बिझनेस काय त्या असं काही त्याचं स्टँडर्ड नाहीये की काय बिझनेस टू बिझनेस डिपेंड आहे? नाही, बिझनेस टू बिझनेस डिपेंडन्सी स्टँडर्ड असा काही फॉर्म्युला नाहीये की ह्या टाईपच्या बिझनेससाठी तुमचा एवढाच एक्सपेन्सेस असायला पाहिजे, एवढीच मॅनपॉवर असायला पाहिजे, मॅनपॉवरसाठी हीच एवढेच एक्सपेन्सेस असायला पाहिजे. बऱ्याच वेळा असं होतं की काही बिझनेसेस काय करतात की काही कामं आहेत ते आउटसोर्स करतात, ते स्वतः घेत नाही किंवा स्वतःच्या एम्प्लॉईकडून करून नाही घेत. मग त्या ठिकाणी काय होणार की तुमच्या एम्प्लॉई एक्सपेन्सेस ते कमी होतात, तुमचे आउटसोर्स एक्सपेन्सेस वाढणार. आता बऱ्याच ठिकाणी असतं की मॅन्युफॅक्चरिंग एक्सपेन्सेसमध्ये पण काय होतं की अगोदर ज्यावेळेस बघितलं की म्हणजे 2000च्या अगोदर 90च्या काळात जर पाहिलं तर त्या ठिकाणी काय की मॅक्सिमम म्हणजे आपण 98-99% जे कामं आहेत ते फुल टाइम एम्प्लॉई थ्रूच करत होते. पण आता काय झालेलं आहे की फुल टाइम एम्प्लॉई लोक कमी हायर करतात की जास्तचे कमिटेड एक्सपेन्सेस नाही व्हायला. फ्युचरमध्ये जे काही कॉम्प्लिकेशन्स वगैरे होतात युनियनचे वगैरे ते अवॉइड करण्यासाठी लोक काय करतात की कॉन्ट्रॅक्च्युअल एम्प्लॉई ते भरतात. आणि ते भरल्यामुळे काय होतं की त्यांना सर्टन जे बजेट आहे की 25,000 रुपये प्रत्येक महिन्याला द्यायचे असेल तर तेवढंच जातात. पण फुल टाइम जर तुम्ही एम्प्लॉई हायर केले तर अगोदर 20,000 रुपये सॅलरी आली, नंतर 25,000, नंतर 30,000 असे वाढत जातात. पण तुम्ही जर कॉन्ट्रॅक्च्युअल जर एम्प्लॉई ठेवले आणि तुमचं बजेट आहे की प्रत्येक एम्प्लॉईचं माझं बजेट आहे की 25,000 रुपये मी सॅलरी देणार, ते तुम्हाला मेंटेन करता येतं. बरोबर. त्याच्यामुळे की फिक्स एक्सपेन्स आणि व्हेरिएबल एक्सपेन्सेस डिपेंड ऑन नेचर ऑफ बिझनेस काय आणि तुम्ही कुठल्या प्रोसेस थ्रू तुमचा बिझनेस करतो त्याच्यावरती डिपेंड असणार. पण ह्या ज्या गोष्टी करत असणार तुम्ही जी एकदा ट्रेंड जो आहे तुम्ही आयडेंटिफाय करून जो ट्रेंड आहे फिक्स आणि व्हेरिएबल एक्सपेन्सेसचा तो मेंटेन करणं आवश्यक आहे. ओके. अजून एक प्रश्न होता तो म्हणजे बिझनेस ओनरनं सॅलरी घेतली पाहिजे का? ऑब्व्हियसली महत्वाचा प्रश्न विचारला. पण ह्याच्यासाठी उत्तर आहे की तुमचा बिझनेस जर प्रॉफिटेबल असेल आणि तुम्ही जर अर्निंग करत असाल, कॅश अर्निंग करत असाल तर बिझनेस ओनरनी सॅलरी घेण्याचा राईट्स आहे. जर तुमचा बिझनेस जर लॉस मेकिंग असेल तर ऑब्व्हियसली तुम्ही सॅलरी घेण्यासाठी तुम्हाला काही अधिकार नाही. पण दुसरं एक प्रॉफिट जर मेकिंग जर असेल आणि तुम्ही सॅलरी घेत असाल तर तुम्ही एक सर्टन अमाऊंट आहे ती डिसाईड करायला पाहिजे की ह्या फायनान्शियल इयरमध्ये माझा प्रोजेक्टेड प्रॉफिट किती आहे आणि कॅश फ्लो किती जनरेट होणार आहे. त्याच्या बेसिसवर तुम्ही एक सर्टन स्पेसिफिक अमाऊंट आहे तेवढी डिसाईड करून प्रत्येक महिन्याला तेवढीच अमाऊंट विथड्रॉ करायला पाहिजे तुमच्या बिझनेसमधून. बऱ्याच वेळा आम्ही असा एक्सपिरियन्स केलेला आहे की लोक काय करतात की प्रोप्रायटरशिप बिझनेस आहे आणि पार्टनरशिप बिझनेस आहे. प्रोप्रायटरशिप बिझनेस जर असेल काय होतं की सेव्हिंग अकाउंट आणि करंट अकाउंट दोन्ही पण मेंटेन करतात
मग सेव्हिंग अकाउंटमध्ये काय होतं की करंट अकाउंटमधून पैसे घेतात आणि असे पण आहे की आपले पर्सनल एक्सपेन्सेस करंट अकाउंटमधून पण लोक करतात आणि त्याच्यावरती कंट्रोल नाही राहत. जर बिझनेस ओनर जर प्रोप्रायटर असेल तर मी म्हणणार की तुमच्या करंट अकाउंटमधून स्पेसिफिक जेवढी काही डिसाइडेड सॅलरी आहे प्रत्येक महिन्याला तेवढीच अमाऊंट तुमच्या सेव्हिंग अकाउंटमध्ये ट्रान्सफर करा आणि ती एक्सपेन्सेस तुम्ही तुमच्या पर्सनल यूजसाठी करा. तुमचा बिझनेसचा अकाउंट यू शुड नॉट यूज फॉर पर्सनल एक्सपेन्सेस. ओके, ग्रेट. नाही, हा महत्वाचा मुद्दा होता. यानंतर अजून एक महत्वाचा मुद्दा आहे की जर मी सॅलरी घेतोय किंवा घेत नाहीये तर बिझनेसमध्ये जे काही प्रॉफिट्स उरणार आहेत, जर करंट अकाउंट असेल तर त्याच्यावरती काही व्याज मिळणार नाही, इंटरेस्ट मिळणार नाहीये, तर काय फ्रिक्वेन्सीमध्ये ते प्रॉफिट्स विड्रॉ केले पाहिजेत? सपोज काही इन्व्हेस्टमेंट करायचे आहे किंवा बिझनेस ओनरनं ते विड्रॉ करायचे तर त्याची काय प्रोसिजर असली पाहिजे? त्याच्यासाठी एक रूल यूज करायचा तुम्हाला की त्यासाठी एक अनालिसिस करायला लागेल की तुमच्या बिझनेसचा जो प्रॉफिटेबिलिटी किती आहे. आता बघितला की आपण तुमची कॅश टू कॅश सायकल जर चांगली मेंटेन केली तुम्हाला 52% तुम्हाला रिटर्न भेटू शकतात. पण तुम्ही विड्रॉल केल्यानंतरनी तुमच्या बिझनेस मधल्या प्रॉफिटपेक्षा ज्या ठिकाणी तुम्ही इन्व्हेस्टमेंट करणार आहे त्या इन्व्हेस्टमेंट म्हणून तुम्हाला जास्तीचा रिटर्न भेटणार आहेत का? बिझनेसचे प्रॉफिटेबिलिटी आणि पर्सनल तुम्ही विड्रॉल केल्यानंतर किंवा बिझनेसमध्ये जे काही इन्व्हेस्टमेंट करणार आहे तर त्यापैकी दोन्हीपैकी तुम्हाला जास्त रिटर्न कुठून भेटणार आहे. जर तुम्हाला हायर इंटरेस्ट रिटर्न भेटत असेल तर ऑब्व्हियसली तुम्ही जे काही चांगले सोर्सेस आहेत इन्व्हेस्टमेंटचे त्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करू शकता. पण तीच जर इन्व्हेस्टमेंट तुम्ही रिइन्व्हेस्टमेंट केली तुमच्या बिझनेसमध्ये आणि हायर प्रॉफिट जनरेट केला तर तुमचा बिझनेस आहे की कॅश टू कॅश सायकल चांगली मेंटेन करून तुम्हाला इतर इन्व्हेस्टमेंटपेक्षा तुम्हाला बिझनेसमध्ये जास्त प्रॉफिट देऊन जाईल. ओके, बट बरेचदा असं होतं की बिझनेस ओनरला एक स्टॅग्नन्सी येते, इन्व्हेस्टमेंट बद्दलची माहिती नसते आणि बिझनेस एका लेवलला, म्हणजे बिझनेस असं नाही की काही बिझनेसेस असतात की जिथे आज रात्री पैसे लावले आणि उद्या लगेच बिझनेस पळाला. बरोबर. सो बिझनेस हा स्टेप बाय स्टेप वाढत असतो. म्हणजे आज तुम्ही थोडे लावता, सपोज आज महिन्याला 10 लाख रुपये खर्च करताय, कदाचित पुढच्या महिन्यात 12 कराल, कदाचित पुढच्या महिन्यात 14 कराल. सो आज 10 करताय आणि पुढच्या महिन्यात डायरेक्ट तुम्ही 30 केला तर कदाचित ते बाउन्स बॅक होऊ शकतं किंवा होतं. सो म्हणून विचारलं की जर ते प्रॉफिट तिथे शिल्लक राहत असतील, करंट अकाउंटला जर तुमच्या अमाऊंट पडून राहणार असतील तर त्या विड्रॉ केल्या पाहिजे आणि केल्या तर काय पर्सेंट किंवा त्या किती केल्या पाहिजे, की काय फ्रिक्वेन्सीमध्ये केल्या पाहिजे? ह्याच्यात काय करायला लागेल की तुमचा बिझनेस अजून रिइन्व्हेस्टमेंटची रिक्वायरमेंट आहे का? जर बिझनेसमध्ये तुमचा प्रॉफिट जनरेट होत आहे पण तुम्हाला त्या बिझनेसमध्ये ऍडिशनल फिक्स असेट किंवा कॅपिटल एक्सपेंडिचरची रिक्वायरमेंट नाही, ते न करता सुद्धा तुमचा बिझनेसचा रेव्हेन्यू वाढतोय तर ऑब्व्हियसली तुम्ही विड्रॉल करू शकता. आणि विड्रॉल करून बरेचले सोर्सेस, आता तुम्ही वेगवेगळ्या इन्व्हेस्टमेंट आहे, तुम्ही रिअल इस्टेट, कमर्शियल इन्व्हेस्टमेंट किंवा म्युच्युअल फंडमध्ये केले किंवा अशा काही बिझनेसमध्ये इन्व्हेस्टमेंट केली की तुम्हाला त्या बिझनेसमध्ये इंटरेस्ट आहे पण तुम्ही ह्या बिझनेसमध्ये तुम्ही फुल टाइम वेळ देता, तुम्हाला वेळ नाही त्या प्रकारच्या बिझनेस करण्यासाठी, मग अशा काही प्रकारचा बिझनेस आहे की त्या बिझनेसमध्ये तुमचे शेअर्स मध्ये इन्व्हेस्टमेंट करून तुमचं जे कॅपिटल जे आहे किंवा तुमची जी इन्व्हेस्टमेंट आहे ते तुम्हाला मल्टिपल रिटर्न देऊ शकेल. तर अशा प्रकारच्या बिझनेसमध्ये यू कॅन इन्व्हेस्ट. ओके, ग्रेट. त्यानंतरचा प्रश्न आहे तो म्हणजे लक्झरी. मी आता पाहतोय की बिझनेस ओनर, एखादा उद्योजक बिझनेस स्टार्ट करतो आणि बिझनेस स्टार्ट केल्यानंतर अवघ्या पहिल्या दुसऱ्या वर्षात जेव्हा प्रॉफिट्स यायला लागतात तेव्हा मग महागडी कार किंवा अगदी बिझनेस क्लासनं ट्रॅव्हल करणं किंवा नंबर ऑफ फ्रिक्वेन्सीमध्ये ट्रॅव्हलिंग वाढतं किंवा हॉटेलिंग वाढतं, लक्झरी लाईफ बिझनेस ओनर जगायला लागतो. सो या म्हणजे जगायला पाहिजे का, आणि जगायची तर ती कुठल्या, तुमचा बिझनेस काय असल्यानंतर जगली पाहिजे? मला असं वाटतं की मेजॉरिटी बिझनेस जे फेल होतात त्याच्यामधलं हे एक कारण आहे की आपण इमिडिएटली कार, कारण काय वेळेला बिझनेस ओनरला सांगितलं जातं की टॅक्स बेनिफिट्स किंवा अजून काही याच्यासाठी मग महागडी कार घेतली जाते, पण रियालिटीमध्ये याचं सत्य काय किंवा ते कधी केलं पाहिजे किंवा करायलाच पाहिजे का? तर त्यासाठीचं काही मार्गदर्शन. बिझनेस ओनर ना ही चूक बरेचले बिझनेस ओनर करतात की 2-3-4 वर्ष आल्यानंतर त्यांना वाटतं की आपला बिझनेस आता सेट झालेला आहे, आता आपण चांगल्या प्रकारे कमवतोय
आणि काही वेळेस असं पण नाही, 1-2 प्रोजेक्ट चांगले एक्झिक्युशन झाल्यानंतर त्यांचा कॅश फ्लो येतो Improve होतं. बरोबर. आणि त्याच्यामुळे काय होतं की लोक डिसाईड करतात की आता आपल्याकडे कॅश फ्लो आहे आणि आपण आता काय करायला पाहिजे, आपण थोडं आपलं लेव्हरेज करायला पाहिजे, आपले लक्झरियस लाईफ स्पेंड करायला पाहिजे, एन्जॉय करायला पाहिजे. मग त्या ठिकाणी की लक्झरी कार मध्ये ते एक्सपेन्सेस करतात. मग त्याच्यामुळे काय होतं की तुमचा जो कॅश फ्लो आहे तुमच्या बिझनेसमधून तुमच्या पर्सनल ॲस्पिरेशन्स कंप्लीट करण्यासाठी तिकडं स्पेंड होतो, म्हणजे डायरेक्टली इम्पॅक्ट होतो तुमच्या कॅश फ्लोवरती. नंतर लोक म्हणतात की आता ट्रेंड सुरू झालेली की आता वर्षातून 1 किंवा 2 वेळा फॉरेन ट्रिप असायला पाहिजे, ती पण फॅमिली बरोबर करायचं आहे. मग ते जर असेल तर मग लोक काय करतात, मग तिथं 4-5-10 लाख रुपये खर्च होतात एका ट्रिपसाठी. मग त्या करत असताना जसं मी ह्याच्या अगोदरच्या क्वेश्चनला तुम्हाला उत्तर दिलं की तो तुमच्या बिझनेस अलाउड करतो का, म्हणजे तुमचा बिझनेसचा कॅश फ्लो अलाउड करतो का तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी, लेव्हरेज करण्यासाठी. आणि जर करत जर असेल तर तुम्ही डिसाईड करायला पाहिजे तुमची सॅलरी जी आहे ती घ्यायला पाहिजे आणि तुमचे जे काही एन्जॉय करायचे का तुम्हाला लक्झरीज लाईफ एन्जॉय करायची तर तुमच्या सॅलरीमधून करा ना. ओके. मग तुम्ही त्याचं बर्डन तुमच्या बिझनेसवरती का देता, हा प्रश्न आहे. की तुमच्या सॅलरीमधून जे काही तुम्ही डिसाईड केले, तुम्ही काही प्रोजेक्टेड केलेले तुमच्या बिझनेसमध्ये इन्कम होणार आहे त्याच्या अकॉर्डिंग सॅलरी घ्या आणि सॅलरी जेवढे काय तुम्हाला स्पेंड करायचे तुम्ही कुठल्याही प्रकारचे गाडी घेऊ शकता, अलाउड करत असेल तर तुम्ही कुठले पण हॉटेलमध्ये जाऊन लक्झरियस स्पेंड करू शकता. तुम्ही नंतर फॉरेन ट्रिप पण पाहिजे तेवढे करू शकता. पण तुम्ही काय करा की तुम्ही जेवढी डिसाइडेड सॅलरी केलेली त्या सॅलरीमधून तुम्हाला जे काही एन्जॉयमेंट करायचे ते तुम्ही करा. आणि ते जर नाही केल्यामुळं मग काय होतं की तुमच्या बिझनेसच्या कॅश फ्लोवरती डायरेक्टली इम्पॅक्ट होतो आणि त्या ठिकाणी मग तुमच्या कॅश फ्लो इम्पॅक्ट झाल्यानंतर मिसमॅनेजमेंट ऑफ फायनान्स जे म्हणतो आम्ही आमच्या फायनान्शियल लँग्वेजमध्ये, आणि हे गोष्टी झाल्यानंतर त्या कॉलेप्स होण्यासाठी किंवा कॅश फ्लो निगेटिव्ह होतो आणि तिथं जो आहे बिझनेसवरती डायरेक्टली इम्पॅक्ट होऊन बंद होण्याचे पण भरपूर केसेस जे आहेत ते आम्ही अनुभवलेले आहेत. बरोबर. असं म्हणलं जातं की मासे खायला शिकवण्याआधी मासे मारायला शिकवा. सो मासे मारायला शिकवले तर मासे आपोआप पोट भरून खाता येतील. रोज जर आयता मासा मिळाला तर एक दिवस उपाशी मरण्याची वेळ येऊ शकते. मला वाटतं की अशा कंडिशन्स होतात, बिझनेसमध्ये पण या कंडिशन्स होतात आणि ह्या अवॉइड करायच्या असतील तर निश्चितच फायनान्शियल मॅनेजमेंट, मग ते पर्सनल असो किंवा बिझनेस असो, खूप गरजेचं आहे. हे या सगळ्यामधून लक्षात येतं. सो मला बिझनेस ओनर्सना किंवा श्रोत्यांना एवढंच सांगायचं आहे की खरंच बिझनेस किंवा पर्सनल लाईफमध्ये फायनान्स हा महत्वाचा आहे आणि तो जर का वेल्थ मॅनेजमेंट जमलं ना तर मला वाटतं की लाईफ सोपं होतं, पैसा पैशाला कमवून देऊ शकतो आणि लाईफ इझी बनू शकतं. सो त्यामुळे फायनान्स हा मला वाटतं की सगळ्यात महत्वाचा भाग आहे आणि एवढ्या डिटेलमध्ये ह्या ज्या काही गोष्टी आहेत त्या समजत नाहीत. बरेचदा कंप्लायन्समध्ये सुद्धा काही गोष्टींचं बिझनेस ओनरला नॉलेज नसतं. अगदी TDS, कारण जो नवीन बिझनेस ओनर बनतो त्याला TDS बद्दलचं नॉलेज नसतं, GST बद्दलच्या अनेक गोष्टींचं नॉलेज नसतं आणि नॉलेज नसल्यामुळे बरेचदा कळत न कळत काही चुका होऊन जातात आणि ज्या दिवशी लक्षात येतं त्याला काहीतरी एखादा कंप्लायन्स येतो आणि मग कुठेतरी असलेलं सगळंच घालून बसावं लागतं किंवा अनेक काही गोष्टी घडलेल्या आपण बघतो. सो मला वाटतं की त्याबद्दलचं हे एज्युकेशन घेतलं पाहिजे, त्याबद्दलचं नॉलेज घेतलं पाहिजे. तुम्ही सजेस्ट केलेलं बुक सुद्धा निश्चित खूप महत्त्वाचं राहील असं मला वाटतं, बिकॉज तुमच्या अनुभवातून तुम्ही हे सांगताय की या गोष्टी शिकल्या पाहिजेत. सो ग्रेट. अजून भरपूर सारे प्रश्न आहेत पण मला वाटतं की येस, आतापर्यंत ज्या बेसिक महत्त्वाच्या बिझनेस ओनरसाठी ज्या असणाऱ्या फायनान्शियल मॅनेजमेंटमधल्या ज्या गोष्टी आहेत किंवा CFO काय असतो याचं नॉलेज मला वाटतं की आज आपल्या श्रोत्यांना मिळालेलं असं मला वाटतं. सो खरंच तुम्ही आज वेळ दिलात, आलात आणि जे काही छान मार्गदर्शन केलं बिझनेस फायनान्सेस बद्दलचं, माझ्या दृष्टीने एक सर्वसामान्य उद्योजक म्हणून किंवा न्यू स्टार्टअप केलेला उद्योजक म्हणून मला याच्यातनं खूप साऱ्या गोष्टी इन्साईट मिळालेल्या आहेत. किंबहुना मी जे काही तुमच्याकडून आतापर्यंत शिकलो त्याच्यामुळे खरं तर माझ्यासाठी तुमच्या सर्व्हिसेस ह्या आय ओपनर होत्या. खूप साऱ्या गोष्टी मला शिकायला मिळाल्या. कदाचित या नसत्या तर पुढे जाऊन एखाद्या कंप्लायन्सला किंवा पुढे जाऊन एखाद्या काही फायनान्शियल लॉसला होऊ शकलं असतं आणि मला वाटतं की ते तुमच्यामुळं वाचलं आणि म्हणूनच मी आज डिसाईड केलं की तुमचा इंटरव्ह्यू घ्यायचा जेणेकरून मला जशा काही इन्साईट मिळाल्या त्या इन्साईट प्रत्येक बिझनेस ओनरसाठी महत्वाच्या आहेत.
सर वेळ दिलात आणि आलात त्याबद्दल खरंच धन्यवाद. थँक्यू सो मच. थँक्यू. दुसरा एक मुद्दा आहे की कुठल्या टाईपचे बिझनेसेस करणं जास्त गरजेचं आहे. तर आता भरपूर प्रमाणात आता नवीन स्टार्टअप होतात आणि आता इको फ्रेंड जे स्टार्टअप कल्चर आहे भारतामध्ये आता नवीन निर्माण झालेलं आहे. तर मी म्हणेन की जर तुमच्याकडे कुठल्या प्रकारचं नॉलेज आहे आणि नॉलेजचं यूज करून तुम्ही असा काही बिझनेस चालू केला की ज्या बिझनेसमध्ये किंवा ज्या सर्व्हिसेसमध्ये किंवा ज्या प्रोडक्टमध्ये एक एक कस्टमर आल्यानंतर रिपिटेटिव्ह तुमच्याकडे येत राहील, अशा प्रकारचे कुठले जर बिझनेस असेल तर ऑब्व्हियसली तुम्हाला एकदा मार्केटिंग करून तोच कस्टमर आहे तुमच्याकडं रिपिटेटिव्ह घेऊन येऊ शकता. जसं की आपण म्हणतो की जसं वेलोमनी जे आहेत तर त्यांनी काही थायरोकेअर सुरुवात केली. तर त्यांनी काय केलं की असा बिझनेस पाहिला की एकदा त्यांनी पेशंटनी टेस्ट केल्यानंतर तो पुढच्या वेळेस नक्कीच येणार आणि कमी पैशामध्ये तुमची टेस्ट होणार आहे. दुसरं आपण एक्झाम्पल घेऊ शकतो की तुम्ही डीमार्टमध्ये जर शॉपिंगला गेले किंवा ग्रोसरी परचेस करायला गेले, ऑब्व्हियसली ह्या महिन्याची ग्रोसरी आहे तुम्हाला लाईफ टाईम नाही पुरणार. ऑब्व्हियसली पुढच्या महिन्यात परत तुम्हाला खरेदी करायला लागणार आहे. म्हणजे काय आहे की असा बिझनेस किंवा अशा प्रकारचे सर्व्हिसेस तुम्ही फाइंड आउट करा की एकदा बिझनेसमध्ये कस्टमर आल्यानंतर तो रिपिटेटिव्ह तुमच्या कन्झम्पशन करू शकतो सर्व्हिसेस किंवा प्रोडक्ट. म्हणजे काय आहे की तुमचा जो मार्केटिंगचा एक्सपेन्सेस आहे तो कमी होणार आणि रिपिटेटिव्ह कस्टमर आहे तुमच्याकडं येत राहील. अशा प्रकारचे बिझनेस केले तर स्टार्टअप जो आहे तो सक्सेस करण्यासाठी तुम्हाला त्याचा फायदा होणार. येस. सो तुम्हाला सुद्धा जर का CFO, व्हर्च्युअल CFO किंवा सरांची मदत लागली तर मी त्यांचा नंबर शेअर करतोय कमेंटमध्ये, डिस्क्रिप्शनमध्ये त्यांचा नंबर शेअर करतोय. जरूर सरांना संपर्क करा. मला खात्री आहे की त्याच्यातून तुमच्या बिझनेससाठी, बिझनेसच्या हेल्थ चेकअपसाठी त्यांचा निश्चित फायदा होईल. येस. श्रोत्यांना मला सांगायचं आहे की हा पॉडकास्ट तुम्हाला कसा वाटला, तुम्हाला याच्यातून या पॉडकास्टमधून असे कोणते इन्साईट भेटले जे तुमच्या बिझनेससाठी खूप फायद्याचे ठरतील किंवा तुमच्या इथून पुढच्या फ्युचर ग्रोथसाठी फायद्याचे ठरतील तर त्या कमेंट्समध्ये जरूर कळवा. थँक्यू सो मच. चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा. असेच बेस्ट काही स्पीकर्स आपण बोलवणार आहोत ज्याचा फायदा आपल्या पर्सनल ग्रोथसाठी होऊ शकतो. त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करा. फ्रेंड्स, फॅमिली मेंबर्सपर्यंत, तुमच्या मित्र असणाऱ्या बिझनेस ओनरपर्यंत हा पॉडकास्ट जरूर शेअर करा. थँक्यू सो मच. धन्यवाद.